नमस्कार मंडळी, वेलकम. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आज इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी प्रिया गोखले अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण मंगल आचरणाने करूया. याच संगीतमय वातावरणात आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक मिलिंद जोशी सर हे गणेश पूजन करतील. संत ज्ञानेश्वर महाराजांची ओम नमोजी आद्या ही मूळ लताबाईंनी गायलेली प्रार्थना गायिका माधवी घुमटकर आपल्या समोर सादर करतील. याबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतं. इथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आत्मस्वरूप अशा ब्रह्मत्वाला आवाहन करतात. गुरुस्थानी असलेल्या श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने ओंकार या आदिनामाला वंदन करतात आणि सांगतात की ओंकारातील अकार म्हणजे 2 चरण, उकार म्हणजे उदर आणि मकार म्हणजे अर्थात मस्तक. श्री गणेश आणि आदिमाता या दोनही कलेच्या अधिपतींना वंदन करतात. आजच्या आपल्या कार्यक्रमाला साजेशी ही प्रार्थना ऐकूया माधवी घुमटकर हिच्या आवाजात. ह्याचबरोबर मिलिंद जोशी सर गणेश पूजन करतील. आरती, मिलिंद जोशी सरांना स्टेजवर मदत करतीस आहेस तू? माधवी, मी आमंत्रण करते तुम्हाला स्टेजवर यायची. ऐकूया ओम नमोजी आद्या. हो. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलमती प्रकाश मणि निवृत्तिदास अवधारी जोजी. अकार चरण युगोल उकार उदर विशाल नकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तीर्थ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमोजी आद्या ओम नमोजी आद्या मंडळी, काय सुरेख सुरुवात झाली नाही?
आणि आपण एक टाळ्या तर वाजवू शकतो. आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण एका नव्या लेखिकेच्या साहित्यकृतीचे साक्षीदार होणार आहोत. मंडळी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ह्या वास्तूमध्ये, विशेषतः ह्या माधवराव पटवर्धन सभागृहात एका नव्या लेखिकेच्या पुस्तकाचं प्रकाशन होणं ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची आणि अतिशय आनंदाची बाब आहे. बघा ना, इथे वाङ्मय, साहित्य, कविता इत्यादी क्षेत्रांमधील दिग्गज व्यक्तींनी त्यांची प्रतिभा आणि प्रतिमान यांच्या माध्यमातून समाजाला खूप काही दिलं आहे. मी सर्वांना विनंती करते, तुमच्या उजवीकडे, डावीकडे आणि मागे देखील एक नजर टाका. जे पोर्ट्रेट्स तुम्हाला दिसतात ना, ते 1878 पासून 2025 पर्यंत ज्यांच्या योगदानामुळे मराठी भाषेला, मराठी साहित्याला समाजात उच्च स्थान प्राप्त झालंय, अशा साहित्यिकांच्या ऋणात आपण कायम राहूया आणि मनात त्यांना प्रणाम करून ह्या कार्यक्रमाला रीतसर सुरुवात करूया. मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारे तुम्ही सर्व आहात, मी देखील आहे. तर या साहित्य मंदिरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. अर्थात आपण पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जमलो आहोत आणि त्यामुळेच थोडीशी पुस्तकाची माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. निमिष हे कविता संग्रह आहे असं म्हणायला हरकत नाही, पण ते अजून बरेच देखील आहे. निमिष हा एक चित्रकवितांचा लघु कविता संग्रह आहे. यात चित्र आणि कविता या दोन कलांचा समावेश आहे. किती सुंदर आहे ना हे. चित्रांवर केलेल्या छोट्या छोट्या उत्स्फूर्त कविता असे पुस्तकाचे स्वरूप आहे. आता लेखिकेविषयी थोडं जाणून घेऊया. लेखिका आरती कुबेर यांनी पुण्यातील डॉक्टर बानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, ज्याला आपण BNC असं ओळखतो, या महाविद्यालयातून वास्तुविशारद, थोडक्यात BArch ही पदवी प्राप्त केली आहे. शी इज अन आर्किटेक्ट. गेली 22 वर्ष त्या आर्किटेक्चर प्रॅक्टिस करत आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा नक्कीच अनेक कलाकृती आणि कलाकारांशी परिचय झाला असावा आणि त्यातून ही अभिनव कल्पना त्यांना सुचली असं मला देखील वाटतं. पुस्तकाचं थोडं वैशिष्ट्य सांगायला आणखीन आवडेल तुम्हाला. निमिष या पुस्तकात अमूर्त कला याचं एक्सप्लेनेशन आपण बघूच. या शाखेशी नव्याने ओळख होते आपल्याला. लेखिकेच्या दृष्टिकोनातून चित्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला मिळतो. तर मंडळी, पुस्तकाचे प्रकाशन करण्यापूर्वी आपण या पुस्तकाची लेखिका आरती कुबेर हिच्याशी थोड्या गप्पा मारणार आहोत आणि पुस्तक निर्मितीत सहभागी झालेले प्रतिभावंत कलाकार ह्यांच्याशी देखील आपण गप्पा मारणार आहोत. निमिष या पुस्तकाची लेखिका आरती कुबेर हिला मी मंचावर येण्याची विनंती करते. आरती, लेट्स हॅव यू ऑन स्टेज. यू आर कस्टमरी राउंड ऑफ अप्लॉज. आरती, कसं वाटतंय आज? छान वाटतंय, नक्कीच छान वाटतंय. आम्हाला सगळ्यांना छान वाटतंय आणि हे समोर बसलेले जे तुझ्या प्रेमापोटी आले आहेत त्यांना बघून मला देखील खूप छान वाटतंय. सो टू गेट टू द सब्जेक्ट, निमिष हा कविता संग्रह दोन कलांचं फ्युजन आहे असं नक्की म्हणता येईल. यामध्ये चित्रकला आणि कविता एकमेकांना पूरक अशा स्वरूपात मांडलेल्या दिसतात. As they say, beauty lies in the eyes of the beholder, of course. या युक्तीप्रमाणे एखाद्या कलाकृतीचे सौंदर्य बघणाऱ्याच्या डोळ्यात लपलेलं असतं. बघणाऱ्या माणसाच्या दृष्टिकोन आणि अनुभव यावर अवलंबून असतं की ती कलाकृती कोणाला आवडते तर कोणाला नाही आवडत. तर असाच एक चित्र वाचण्याचा आणि ते शब्दात व्यक्त करण्याचा नवा प्रयोग या पुस्तकात आपल्याला बघायला मिळतो. तर त्याबद्दल तुला हे विचारावं असं वाटतं, पहिला प्रश्न, की अशा चित्रांवर कविता करावा हे मुळात तुला कसं सुचलं? ॲक्च्युली असंच कविता करूया असं म्हणून ठरवून कविता नाही करता येत.
म्हणजे ती सुचावी लागते फारच हॅलो सो एखाद्या आणि प्रत्येक चित्रावर कविता सुचते असंही नाही. काय होतं मला असं वाटतंय की आपण एखादं चित्र जेव्हा बघतो किंवा कुठेही बघतो एखादं दृश्य बघतो त्यावेळेला आपल्या मनात काही भावना निर्माण होतात आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो न कळत. जुनी आठवण म्हणजे एखादा रंग असतो, एखादा आकार असतो, आपल्या अनुभवामध्ये साठवलेला एखादा क्षण असतो आणि त्याच्याशी आपण ते रिलेट करतो आणि नकळत आपल्या मनात एक स्क्रिप्ट तयार होते. हे प्रत्येकाबरोबर घडतं, हे रोज घडतं, प्रत्येक क्षणाला घडतं. पण ते शब्दात उतरवता येणं किंवा सुचणं हे मला असं वाटतं की ह्याचं श्रेय मी देवाला देते. कारण असं सुचणं काहीतरी आणि लिहावं असं वाटणं हे मला वाटतं हे शिकवून नाहीये आणि ते होतं आणि तसं ते झालं. दॅट इज हाऊ इट हॅपन्ड. कारण आता मी तुला फॉर एक्झाम्पल एखादा दसरा हा सण आपण घेतला समजा, तर दसरा म्हणल्यावरती आपल्याला काय आठवतं की झेंडूची फुलं, दुष्टांचा संहार किंवा राम आणि रावणाचं युद्ध, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पटापट हे आठवत जातं सगळं. आणि असंच एकदा त्या दसऱ्यावरती मी व्हॉट्सअपवरती सगळे मेसेजेस येत असताना एक अचानक असं कविता सुचली की यशाची मूर्ती म्हणत तू, दुष्टांचा अंत तू, पराभूत दशानना अन विजयी भगवंत तू. आता हे अचानक ते सगळं बघितल्यावर सुचलं. म्हणजे असं बसून आता यमक जुळवूया, आता अंतला शब्दश्री असं नाही झालेलं. सो काही कविता मला असं वाटतं ऍप्लिकेबल किंवा सगळ्यांना सिमिलर अनुभव येतो. काही कविता असतात ते खूप पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्सवर अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर रेड कलर, तर लाल रंग बघून एखाद्या लहान मुलाला फुगा आठवेल किंवा चेरी आठवेल. एखादा सैनिक असेल तर त्याला युद्धातला रक्तपात आठवेल. एखादा डॉक्टर असेल त्यालाही असं काही आठवू शकतं. एखाद्या पुजाऱ्याला गणपतीची आठवण होईल. माझ्यातल्या गृहिणीला टोमॅटो पण आठवू शकतो. सो बेसिकली मला वाटतं तो रंग त्या आकार राशी निगडीत जो आपला अनुभव आहे तो नव्याने पुन्हा आपल्याला आठवतो आणि आपण त्यातून काहीतरी प्रेरणा घेतो. आणि त्यावेळेला प्रत्येक माणसाच्या मनातलं जे स्क्रिप्ट आहे ते वेगळं असतं. मी तुला इथे थोडं ह्याची जी बॅक स्टोरी आहे ना की हे कसं घडत गेलं, तर तू म्हणाली होतीस एक काहीतरी व्हॉट्सअप ग्रुप आहे तुमचा, त्याच्यावर हे नवीन गोष्टी शेअर कराव्या, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगायला. ऍक्च्युली मी आर्किटेक्ट म्हणून गेली 22 वर्ष काम करते. तर कामाच्या निमित्ताने मला बरेच वेळेला पेंटिंग्स, म्युरल्स सिलेक्ट करण्यासाठी क्लायंट बरोबर जायला लागायचं. आणि तेव्हा आता वास्तुशास्त्राचं ट्रेंड इतका वाढलाय, त्याच्यामध्ये खूप नियम आहेत त्यांचे. म्हणजे फुलं नको, गुलाबाची फुलं असली तर एकच पाहिजे, लाल असेल तर एक, पांढरी असली तर 3, मग हत्ती हवा, घोडा नको, कासव हवं. म्हणजे ह्या सगळ्या अटी, त्याच्यामधून बजेट, पेंटिंगचं साईज, आमची थीम. सो ही अडथळ्याची शर्यत मला कुठेतरी नको वाटायची. सो आय शिफ्टेड टू ॲबस्ट्रॅक्ट आहे, म्हणजे अमूर्त का. सो ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स मी सिलेक्ट करायला जायचे, पण मला समजायचं नाही की एवढं लाखो रुपयाला विकलं जाणारं हे पेंटिंग आहे, त्याच्यात नक्की काय सांगायचा प्रयत्न त्या कलाकारांनी केला. म्हणजे समजायचं नाही फारसं, पण ते आकर्षक पण दिसतं, म्हणजे आवडायचं पण नाही. मग त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण थोडंसं विचार करूया किंवा त्याच्याबद्दल रिसर्च करूया की काय आहे ॲबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजे. सो अमित गांधी सरांशी माझी ओळख झाली आणि त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आर्टिस्ट आणि आर्किटेक्ट, डिझायनर्स ते आपापलं आर्ट शेअर करत असतात, संडे आर्ट किंवा कोणी काही. सो ते मी बघायला सुरुवात केली, त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला सुरुवात केली की हे चित्र काढताना तुमच्या मनात काय भावना मिळत्या किंवा तुम्ही हेच का काढलं किंवा हाच रंग का वापरला, अशा प्रकारे. आणि मग नंतर अमित गांधी सरांच्या ग्रुपमध्ये मी कविता शेअर करायला लागले. लोकांनी खूप त्या मधल्या लोकांनी प्रोत्साहन दिलं, मग ते पेंटिंग शेअर करायला लागले, मी कविता करायला लागले. सो असं झालं, म्हणजे दिस इज हाऊ इट स्टार्टेड. मला तू हे जे काय सगळं सांगतेस तर मला असं डोळ्यासमोर येते की त्या ग्रुपवर
डिस्कशन चाललेत आणि ते रंग पण असं ऐकतायत तुम्ही काय बोलताय. तर तू मध्ये म्हणाली होतीस की रंग बोलतात. हे असं खरंच वाटतं तुला, रंग बोलतात? हो हो निश्चित. रंग बोलतात म्हणजे काय की प्रत्येक रंग आपल्या मनात एक प्रकारची भावना निर्माण करतो. की आपल्याला काही रंग बघून आपल्याला शांत वाटतं, काही रंगसंगती असते ते बघून आपल्याला उत्साह वाटतो, काही रंग प्रेमभावना निर्माण करतात. जसं आमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा जेव्हा वर्क स्टेशन्स किंवा डिस्को रेस्टॉरंट्स वगैरे असतात तेव्हा वेगळी कलर स्कीम असते, जेव्हा मेडिटेशन सेंटर्स आहेत तेव्हा वेगळी कलर स्कीम असते. सो बेसिकली वेगवेगळ्या भावना त्या रंगाकडे बघून आपल्या मनात उमटतात. That is नक्कीच. what रंग बोलतात. सो एक निवेदक म्हणून मी समजा ऑडियन्समध्ये बसले असते तर मला डोक्यात हे चाललंय की ठीक आहे, हे एक्सचेंज लोक शेअर करतायत, एखाद्या आर्टवर तू कविता केलीस, असं छान 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 सगळं चाललंय. तिथून इथपर्यंत कसं पुढे कसं गेलं पुढे? ऍक्च्युली ते पेंटिंग शेअर करत होते, मी कविता करत गेले, त्याचा एक बऱ्यापैकी कंपायलेशन झालं. सो मग असं वाटलं की हे छान आहे, हे जे काय होतं ते इट इज इंटरेस्टिंग. पण तू जितक्या सहजतेने हे सांगते तितक्या सहज खरंच झालं असं? हो, इतकंच सरस झालं त्याच्यामध्ये कुठलाही एफर्ट टाकून ठरवून आणि असं काहीच नाही झालं. जस्ट हॅपन. फक्त मला वाटतं काही महिन्यानंतर असं लक्षात आलं की हे नुसतंच आपण व्हॉट्सअपवर शेअर करतोय आणि तर कुठेतरी लिहून ठेवावं, त्याचं कंपायलेशन करावं की आपल्यालाच नंतर बघायला अशा. नक्कीच. ते आणि मग त्याचं कंपायलेशन झाल्यावरती असं वाटलं की छान झालंय कंपायलेशन, वाय नॉट प्रिंट इट. ऍब्सोल्युटली. इतकं सगळंच हे सगळं घडलंय, काहीच ठरवून केलेलं नाही. मस्त. तर मंडळी आणि आरती, ह्या पुस्तकात ज्यांचा सहभाग आहे असं तू खूप त्यांच्याबद्दल तुला खूप कौतुक आहे. तर ज्यांच्या चित्रांवर तू या कविता रचल्या आहेत ते आपल्याबरोबर आज इथे सभागृहात आहेत आणि आपल्या सगळ्यांना अर्थात त्याचा खूप आनंद आहे. तर आपण सुरुवात करूयात. त्यांना एक एक करून आपण रंगमंचावर बोलवणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, एखादा वेगळाच असं प्रश्न त्यांना विचारणार आहोत. आणि मला खूप कुतूहल आहे की आपण जे प्रश्न ठरवलेत त्याची उत्तर ही मंडळी कशा पद्धतीने देणार आहेत. तर सर्वप्रथम प्लीज जॉईन युअर हँड्स टुगेदर फॉर अमित गांधी अँड समीर दीक्षित. मला त्यांची ओळख करण्यात खूप आनंद होतोय. अमित गांधी यांचा पुस्तक निर्मितीमध्ये अर्थात सिंहाचा वाटा आहे असं म्हणता येईल. यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतेच आणि त्याआधी त्यांची ओळख करून देते. सो समीर, प्लीज जॉईन अस. Yes. Amit sir, yeah, no. So first I would like to introduce them and after that Aarti will felicitate them with flowers. Okay. Sameer sir. So आरतीच्या उजवीकडे जे बसले आहेत से समीर दीक्षित. He has a diploma in animation, a bachelor's degree in fine arts and an MSc in interior design. From the year 2007 right up to 2020, Sameer has been a part of 16 different art camps all across India. Sameer, खूप छान वाटतं तुम्ही आज इथे आहात ते. आणि अमित गांधी माझे खूप चांगले मित्र आहेत. ॲज द फाउंडर ऑफ विंग्स डिझाईन स्टुडिओ, अमित गांधी हॅज हॅड अन इलिस्ट्रस करिअर इन इंटिरियर डिझाईन अँड आर्किटेक्चर. त्यांनी डिझाईन केलेले अनेक वास्तू तुम्ही शहरात नक्कीच बघितले असतील. ही इज अन इंटिरियर डिझायनर, आर्टिस्ट, फोटोग्राफर, अ प्रॉडक्ट डिझायनर अँड अ much traveled person, I would say. Amit sir, very happy to have you here. So let's go to question number 1. Amit sir, माझा प्रश्न असा आहे की ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट निर्माण करताना तुमची प्रेरणा नेमकी काय असते? म्हणजे अमूर्त कला ही लोकांपर्यंत पोहोचवणं हे किती महत्त्वाचं आणि चॅलेंजिंग आहे? या दोन्ही प्रश्नांचं तुम्ही एकत्र उत्तर दिलं तरी चालेल. प्रयत्न करतो. गुड इव्हनिंग आणि थँक्यू प्रियम अँड व्हेरी व्हेरी कॉमेंट्स सारखी. खूप खुशी होते आज. आरतीचं जे पॅशन आणि एफर्ट मी खूप जवळून बघितलं तर वी आर नेबर्स. आणि आज त्यांना एक रूप मिळते, एक रेकग्निशन मिळते बघूनच म्हणजे आय एम रिअली ओव्हरवेल्ड टू सी दिस. सो वन्स अगेन व्हेरी कॉमेंट्स. आता ॲब्स्ट्रॅक्ट आर्टची माझी डेफिनेशन
मी सांगतो आणि जस्ट डिक्लेरेशन की आय रिस्पेक्ट ऑल आर्ट फॉर्म्स अँड लाईक दिग्गज असतात माझ्या सपोर्ट आर्टिस्ट, पण माझं जे मत आहे ते मी मांडतो इथं. सो बेसिकली मला असं वाटतं आहे की आपल्या सगळ्यांचं एक अंतर्मन आहे, भावविश्व आहे आणि त्याच्यात खूप साऱ्या भावना असतात. म्हणजे त्याच्यात द्वंद्व असतो, त्याच्यात राग असतो, द्वेष असतो, प्रेम असतं, सगळं असतं आणि ते सतत ते सगळं ते जे त्याच्या भावना आहेत त्या डायनॅमिक असतात. त्याला तुम्ही डिफाईन नाही करू शकत. ते कधी एक दुसऱ्यात मिसळतात, त्यातला अजून तिसरा काहीतरी वेगळा रंग येतो आणि दे आर ऑलवेज डायनॅमिक. त्याला तुम्ही फ्रेम नाही करू शकत किंवा त्याला तुम्ही डिफाईन नाही करू शकत. आपण मूड्स म्हणतो, इट इज जस्ट माय अंडरस्टँडिंग की त्याचं एक छोटंसं रूप आहे त्याचं आणि ते मग ते विरघळतं आणि परत आपला मूड चेंज होतो. तर त्या भावना खूप डायनॅमिक आहेत. सो मला असं वाटतं की जेव्हा मी कॅनव्हास आणि ब्रश घेऊन थांबतो तेव्हा ह्या ज्या भावना आहेत माझ्या अंतर्मनाच्या, त्या विदाऊट एनी डेफिनेशन, विदाऊट एनी मीडियम, त्या फक्त त्या कॅनव्हासवर ज्या पद्धतीने त्या रमतात माझ्या अंतर्मनात, अंतर्विश्वात, त्याच पद्धतीने त्या कॅनव्हासवर रमल्या पाहिजेत. त्याच्यात त्यांनी मिसळलं पाहिजे, त्यांनी खेळलं पाहिजे, त्यांनी भांडलं पाहिजे. जे काही आहे ते सगळं तिथं जे आत करतात, फक्त एक प्लॅटफॉर्म चेंज केला आहे की ते माझं मन नसून हे कॅनव्हास आहे. सो त्याला मी डिरेक्ट नाही करायचं आहे, मी त्याला चाकोरी नाही द्यायची, त्याला फ्रेमवर्क नाही द्यायचं. सो दे हॅव टू जस्ट एक्सप्रेस देमसेल्व्स ॲज दे आर ऑन माय कॅनव्हास. तर ही माझी डेफिनेशन आहे ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट. दुसरं असं वाटतं की मला ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट हे खूप पॉवरफुल मीडियम वाटतं. त्याचं रिझन असं आहे की आता फॉर एक्झाम्पल माझं एक आर्ट आहे, त्याला आरतीने देऊळ किंवा मंदिर म्हणून एक मॅनिफेस्ट केलं. मी जोपर्यंत तिने ही कविता केली नव्हती तोपर्यंत मी कधीच त्या आर्टला त्या दृष्टीने बघितलं नाही आणि मी कुठल्याच आर्टला तसं बघितलं होतं. सगळ्याच आर्टला तिने एक वेगळं म्हणजे एक वेगळी दृष्टी दिली त्याला. सो हे एका माणसाने त्या आर्टला एक डेफिनेशन दिलं, पण ॲब्स्ट्रॅक्ट इज सो पॉवरफुल की जर 100 लोकांनी त्याला बघितलं तर 100 डेफिनेशन्स त्याचे क्रिएट होतील. ओके, सो दॅट इज द पॉवर ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट असं मला वाटतं. दॅट इज वन. दुसरं काय विचार आय थिंक हे जे तुम्ही उत्तर दिलं त्याच्यावर आपलं एक अख्खं डिस्कशन होऊ शकेल आणि विल मे बी मीट फॉर दॅट लेटर. पण तुम्ही दोघं आलात, अमित सर, मी आरतीकडनं खूप ऐकलंय सगळ्यांचं जे काय ते इंटरॅक्शन आणि शेअरिंग अँड ऑल दॅट हॅज इज ग्रेट. आणि तुम्ही आलात, आम्हाला आनंद आहे. आणि मी रियाला विनंती करते की आरतीकडे आपण एक भेट आणली आहे अँड आय रिक्वेस्ट आरती टू गिफ्ट दॅट टू समीर दीक्षित अँड अमित गांधी. आणि आपण एक त्याचा एक छान फोटो घेऊया अँड देन आय रिक्वेस्ट देम टू बी इन दी ऑडियन्स. सो आपण ह्यांना ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट बद्दल विचारलं आणि आय रिक्वेस्ट देम टू बी इन द ऑडियन्स. हो, येस सर. थँक्यू सर. थँक्यू समीर. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, पण आपण जेव्हा घरात राहतो, सध्या तर तुम्ही बघितलंय खूप घरांचं इंटिरियर अनेक विविध प्रकारे इंटिरियर डिझायनर करतो. त्याला अनेक नावं पण असतात, रेट्रो लुक आणि बोहेमियन लुक आणि अनेक त्याचे प्रकार आहेत. पण त्याच्यामध्ये जो तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक इंटिरियरमध्ये जे आर्ट असतं त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या छटा आपल्याला आजकाल बघायला मिळतात. आणि मला सुद्धा कुतूहल आहे की कशाला आपण आशिष कुबेरला बोलूया आणि मी त्याला हा प्रश्न विचारणार आहे. आशिष कुबेर इज द प्रिन्सिपल डिझायनर अँड फाउंडर ऑफ व्हेरियन्स, an interior design firm that has been creating elegant spaces for over 21-25 years. Ashish, very happy to have you. आणि आय थिंक तू आरतीचा दादा आहेस. ती तुझी ताई आहे. ओके, सॉरी, ती तुझी ताई आहे. येस. आशिष, व्हेरी हॅपी टू हॅव यू. आणि मला माहिती की हा क्षण किती महत्त्वाचा आहे तुमच्या दोघांसाठी, कारण तुमचे घरचे पण आहेत ऑडियन्समध्ये आणि एक भाऊ त्याच्या बहिणीचं खूप कौतुक करतोय आणि तिने केलेल्या प्रोजेक्टमध्ये तो सहभागी होतोय. ह्याच्यापेक्षा गोड गोष्ट माझ्यासाठी तर काही असू शकत नाही. तर प्रश्न तुला असा आहे की तुमच्या प्रोजेक्ट्स आणि तुम्ही
किती 100, 150, 200 कितीतरी हजारो प्रोजेक्ट्स आतापर्यंत केलेत. त्या प्रत्येक इंटिरियरमध्ये आपल्याला बघायला मिळेल की ज्याला आपण वेल क्युरेटेड आर्ट असं असतं प्रत्येक साईटमध्ये, खूप मोठ्या प्रमाणात हे बघायला मिळतं. तर प्रश्न असा आहे की आधी आर्ट सिलेक्ट करून त्यानुसार डेकोर, डिझाईन, कॉन्सेप्ट केली जाते का आधी थीम प्रमाणे डेकोर डिझाईन केल्यानंतर त्याला सुटेबल आर्ट पीसेस तुम्ही सिलेक्ट करता? ह्याचं थोडं लेमन्स भाषेत सुद्धा आम्हाला उत्तर ऐकायला आवडेल. Okay. So, first of all, congratulations and all the best. So, आता आरतीने पहिलं चित्र आणि मग कविता असं केलं. कोणी आधी कविता त्याच्यावरून पण चित्र काढू शकतो. सो प्रॅक्टिकली विचार करता ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे. जेव्हा आमच्याकडे एखादं प्रोजेक्ट येतं जेव्हा आम्ही डिझाईन डेव्हलपमेंट नावाचा एक प्रकार असतो की डिझाईन आम्ही डेव्हलप करतो. सो त्याच्यात आम्ही आजची जागा तिथे अधोरेखित केलेली असते. काय साईज, काय त्याचं सब्जेक्ट, ते मूडबोर्ड, कलर पॅलेट याप्रमाणे ठरवलं जातं. सो माझ्या मते आर्ट वापरणं हे फार गरजेचं आहे. मग ती कशा तऱ्हेने वापरायची. आणि बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आमच्याकडे एखादं प्रोजेक्ट येतं तेव्हा आधीच क्लायंट बिल्डरकडून अपार्टमेंट घेऊन तिथे निम्मा खलास झालेला नसतो. मग आम्ही इंटिरियर करत ही जी आर्ट सिलेक्शनची वेळ येते बऱ्याच वेळा शेवट करतात लोक. सो तेव्हा बजेट काही उरलेलं नसतं आणि मग त्या गोष्टींमध्ये सगळं कॉम्प्रोमाइज होतं. सो जर हे सुरुवातीपासून प्लॅनिंग केलं तर जे बजेट आहे ते वेल डिस्ट्रीब्यूट होतं, एक बॅलन्स येतो. CK सरांनी बऱ्याच साईट्समध्ये आम्हाला शिकवलं की कुठल्याही आपण प्रोजेक्टमध्ये गेलं तर अशी नजर फिरली पाहिजे. ती जर नजर अशी कुठे ब्लॉक झाली तर ते दॅट इज अ फेल्युअर. सो कुठल्याही गोष्टीचं ओव्हर पॉवर झालं नाही पाहिजे. सो म्हणून मला असं वाटतं हे दोन्ही गोष्टी पॅरलल व्हायला पाहिजेत. आणि मग पुढचा पार्ट येतो बजेट, साईज, चॉईस. मग ट्रेडिशनल आहे इंटिरियर्स का कंटेम्पररी आहे का मॉडर्निझम आहे. सो इट शुड वर्क हँड इन हँड. आशिष, थँक्यू. कारण तू जे उत्तर दिलंस ना ते खूप प्रॅक्टिकली तू हे उत्तर दिलंस आणि मला ते खूप आवडलंय. आणि वी वॉन्ट यू टू बी ऑन स्टेज, जाऊ नकोस. मंडळी, आपण आता आशिष बोलला आर्टबद्दल, आपण ह्याच्या आधी ऐकलं ॲब्स्ट्रॅक्ट आर्टचे डेफिनेशन बद्दल, आपण रंगांबद्दल तर बोलत आहोतच, पण ह्याशिवाय रेषांचं वेगळं अस्तित्व, वेगळं जग असतं का काय, ते ह्याबद्दल आपल्याशी बोलायला मिलिंद गोखले यांना मी आमंत्रित केलं आहे. मिलिंद गोखले सर, वी वॉन्ट यू ऑन स्टेज. मिलिंद गोखले इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन. ओके, ही इज अ रिनाउंड एन्व्हायरमेंटल ग्राफिक डिझायनर. असा ह्याचा अर्थ तुम्ही घरी गेल्यावर गुगल करा. हेडिंग द स्टुडिओ मिगो लिनियर वाइब्स. मिगो अर्थात मिलिंद गोखले म्हणून मिगो लिनियर वाइब्स. His works have graced hundreds of public places as well as exquisite works of architecture and urbanism. मिलिंद सर, खूप आनंद होतोय तुम्हाला इथे बघून. आणि तुम्हाला मी जो प्रश्न विचारणार आहे तो असा आहे, अमूर्त कलेमध्ये रेषांचं नेमकं काय योगदान असतं? नमस्कार आरती, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रिया, नाईस क्वेश्चन. नमस्कार मंडळी. प्रत्येक रचनाकार असतो ना, त्याच्या मनातलं, बुद्धीतलं, त्याच्या अनुभवातलं जे काय रचना आहे तो पहिली जो कागदावरती उतरवतो तो रेषेने उतरवतो. त्या रेषेबद्दल आपल्याला एक अतूट नातं असणं खूप गरजेचं आहे. ते जोपर्यंत नातं डेव्हलप होत नाही तोपर्यंत रेषा आपल्याशी बोलत नाही. माझा जर अनुभव घ्यायचा आला तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला पॉल क्लीचा एक गोष्ट सांगतो. पॉल क्ली हा एक जगविख्यात पेंटर होऊन गेला. तर त्यांनी काय म्हणलं, लाईन म्हणजे काय, रेष म्हणजे काय, एक डॉट वेंट टू ए वॉक. एक डॉट आहे, तो चालत 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 गेला आणि रेष तयार झाली. आता ही जी आहे ही एक जाणीव आहे. जोपर्यंत अतूट नातं होत नाही तोपर्यंत जाणीव येत नाही, आणि जोपर्यंत जाणीव येत नाही तोपर्यंत भाव टाकले जात नाही. आज आपण काय करतो, आज आपण संपूर्ण भावांबद्दल बोलतो की भाव काय, इमोशन्स. माझा अनुभव असा आहे की
माझं जे गीतवाक्य आहे, घोषवाक्य आहे मिको लिनियर वाईटचं, ते आहे अचेतनामध्ये चैतन्य आणणे. आणि त्याच्यामध्ये मी गरवारे ब्रिज डेक्कनचा माहिती आहे, त्याच्या अलीकडे 5 बंगले माझा बंगला होता. त्या बंगल्यांमध्ये जायचो आणि पालखी जायची तिथली. आणि त्या पालखीमध्ये मी लहानपणापासून जायचो आणि गळा डोळ्यातनं पाणी यायचं, विनाकारण पाणी यायचं. म्हणून मी विचार करायला लागलो की हे पाणी कुठनं आलं. बरं अशी काही त्यावेळेला अशी काय सोर्स नव्हता की अरे या सायकेट्रिस्टकडे जा किंवा इकडे जा, पण डोळ्यातनं खरं सांगू का, माझी जेव्हा आई गेली ना तेव्हा मला एक कारण होतं डोळ्यातनं पाणी येण्याकरता. परंतु विनाकारण जे पाणी आलं ह्याच्यावरती मी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मी मित्रांनो खरं सांगतो 24 वर्ष पुणे ते सासवड वारी केली. आणि मग वारी करता करता पहिल्यांदा मला प्रश्न पडला की एकाच आराधतेवर 2 नावं काय. एका बाजूला आपण काळा सोळा विठ्ठल म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला पांडुरंग म्हणतो. आता कलाकार म्हटल्यानंतर मला काळा आणि पांढरा एकदम कॉन्ट्रास्ट वाटला की असं काय असू शकेल तिथे. मग त्याच्यानंतर माझ्या हातात हरिपाठ पडला. मग हरिपाठामधलं जे आहे की अव्यक्त निराकार नाही ज्याला आकार, जेथुनी चराचर हरीचे भजे, हे डोक्यात आलं. त्याच्यावरती अभ्यास सुरू केला. म्हणजे हे सगळं अमूर्ततेकडे चालले की असं आता वाटायला लागले मला की पांडुरंग आहे कुठे. विठ्ठल आपण बघितलं की विठ्ठल हा बघावा लागतो, तो ऑब्झर्व करावा लागतो, पण पांडुरंग हा जाणीवेने समजून घ्यायला लागतो. यू हॅव टू परसीव्ह द पांडुरंग. मग नंतर ज्ञानेश्वरी हातात पडली. तेणे कारणे मी बोलेन, बोले अरूपाचे रूप दावेन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियां करू. काय म्हणायचं काय ज्ञानदेवांना काहीही कळलं नाही. मग करता 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 गुरु भेटले आणि मग माझा नंतर प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यानंतर कुत्रा एक होता ब्रँडो नावाचा, त्याला मी दर रविवारी आंघोळ घालायचो आणि त्या आंघोळीतनं शॅम्पू लावल्यानंतर कंगवा फिरायचो. तेव्हा ते रेषा स्पंदनाची मला पहिल्यांदा स्टाईल सुचली. आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे काही अनकंडिशनल लव आहे ते मी टाकण्याचा प्रयत्न करत होतो त्या चित्रांमध्ये. मग हे सगळं माऊली विचारलं की काय आहे, तर 2 बुद्धिपुरस्सर काढलेल्या रेषांमध्ये, काळ्या रेषांमध्ये जी आपोआप निर्माण झालेली जी पोकळी आहे ती भाव टाकून जिवंत करायची. त्याला पांडुरंग म्हणतात. असा माझा अनुभव आहे. आणि पोकळी जी आहे, मला असं वाटतं की संपूर्ण भविष्य ज्ञान हे पोकळीत नाही येणार आहे कुठनं तरी, असं मला एक हळू कुठेतरी कळलेलं असं मला वाटतंय. आय एम नॉट इट, आय एम ऑन द पाथ, इट्स नथिंग कॉन्क्रीट नाहीये, पण असं मला ऐकून वाटतंय की सो मंडळी, मला असं वाटतं की मग मी इथे हे प्रश्न विचारणं आणि त्यांनी जी उत्तरं दिली आहेत ते अक्षरशः प्रत्येक उत्तरावर एक डिस्कशन होऊ शकतं. आणि हे उत्तर कमीत कमी वेळात देणं हे किती अवघड आहे हे मी समजू शकते. प्रत्येक जणाचा प्रॉब्लेम आहे तो, कारण आपल्या मनात खूप भावना आहेत, सांगावं असं वाटतं, आम्ही ऐकायला तयार आहोत. पण सो मिलिंद सर, आशिष, खूप आनंद झाला तुम्ही आलात. आणि आतीला मी विनंती करते एक छोटीशी भेटवस्तू आमच्या प्रेमाचं प्रतीक तिन्ही दोघांना द्यावं आणि एक छान असा फोटो काढावा. मिलिंद सर, थँक्यू. आपण ऑडियन्स मध्ये बसावं अशी मी विनंती करते. आणि आपलं जी चर्चा चालू आहे आता माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे. तर आपण आता रेषांबद्दल बोललो, रंगांबद्दल बोललो, त्याच्यातला प्रत्येक जण जो भाव ओततो ह्याच्याबद्दल थोडंसं बोललो, इमोशन बद्दल बोललो. तुझ्या मते रेषा आणि आकार काय बोलतात? बिगिन सरांनी एवढं बोलल्यानंतर मला जरा टेन्शन आलंय रेषांबद्दल बोलायचं. पण मला असं वाटतं की रेषा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. सरळ असतात, तिरक्या असतात, आडव्या असतात, उभ्या असतात, किंवा कर्वी लिनियर लाईन्स असतात. सो प्रत्येक रेषा काहीतरी सांगते. फॉर एक्झाम्पल, आडवी रेषा असते ती तुम्हाला कुठेतरी एक काम, शांत, अथांग, एंडलेस असं फील देते.
व्हर्टिकल रेषा असते ती तुम्हाला एक यू टेक अ स्टँड किंवा एक बाणा किंवा शिस्त. सो सरळ रेषा बेसिकली काहीतरी शिस्तबद्ध आहे असं सांगतात असं मला वाटतं. समांतर रेषा आहेत त्याच्यामध्ये काहीतरी प्रकारचा पॅटर्न असतोय, त्याच्यात पण शिस्त असते, पण ती समांतर रेषा वेगळ्या प्रकारे म्हणजे पाऊस असतो किंवा अशा टाईपमध्ये आपण बघतो. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण नकळत निसर्गाशी रिलेट करतो आणि निसर्गामध्ये जसं पाऊस आहे तर समांतर रेषा, सो तशा प्रकारच्या भावना आपल्या मनात निर्माण होतात. जसं कर्व्हिलिनियर लाईन्स आपण पडल्या तर त्या जिवंतपणा दाखवतात की ECG मध्ये पण जोपर्यंत ती लाईन खालीवर आहे तोपर्यंत जिवंतपणा आहे, ती आडवी झाली की सगळं समजून अशा टाईपचं मला वाटतं की सो असं लाईन्सचं माझं खूप छान. कारण असा मी विचार केला नव्हता, कोणीच करणार नाही कदाचित. आता तू त्या क्षेत्रात आहेस म्हणून कदाचित हे सगळं तुला सुचतंय. खरं म्हणजे हा विषय फारच रोचक आहे, इंटरेस्टिंग आहे, फॅसिनेटिंग आहे. म्हणजे जसं चित्रामध्ये ही रचना, रंगाचं एकमेकात मिसळणं, एखाद्या रंगाचं उठून दिसणं ही एखाद्या कलाकृतीची खूबी असू शकते, तसाच अनुभव बिल्डिंग डिझाईनमध्ये करता येतो का, या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपण मंचावर 2 प्रथित यश वास्तुरचनाकार म्हणजेच 2 व्हेरी व्हेरी फेमस, वेल नोन, पॉप्युलर, हायली अवॉर्डेड आर्किटेक्ट्स यांना आपण स्टेजवर बोलवणार आहोत. त्याच्यातले एक चंद्रशेखर कुलकर्णी सर, आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो स्टेजवर यायची. चंद्रशेखर कानेटकरांची मी ओळख करून देते. And we have you stage, sir. Chandrasekhar Kanetkar sir, extremely well known, recognized and famous, and believes in giving back to society and the fraternity through knowledge sharing. He is the principal architect at Chandrasekhar Designs Incorporated and is also a mentor for many, many young and seasoned architects. We are very happy to have you here, sir. आणि तुम्हाला जो मी प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न खूप विचार करून आम्ही काढलाय आणि त्याचं कारण मी तुम्हाला तो प्रश्न विचारल्यावर तुम्हाला कळेल. प्रश्न असा आहे, गोइंग टू आर्किटेक्ट चंद्रशेखर कानेटकर. मिलिंद सर आणि सगळ्यांना एवढं सुद्धा बोलून गेलं, माझ्यावर पण फार मोठं टेन्शन आलेलं आहे. आर्किटेक्ट सुनील पाटील आले आहेत का? आम्ही ते थोडे अडकले, मला त्यांचा फोन आला होता, ट्रॅफिक मध्ये अडकले. येस. तर सर प्रश्न असा आहे की चित्रामध्ये जशी आपण म्हणतो भूमिती आहे, रेषा आहे, रंग आहेत, व्हॉल्युम्स आहेत, महत्वाची भूमिका बजावतात चित्रात, आर्टमध्ये. ऑब्व्हियसली तुम्ही जे आर्किटेक्चर करता त्याच्यात सुद्धा व्हॉल्युम्स आहेत, त्याच्यात लाईन्स आहेत, त्याच्यात डॉट्स आहेत, त्याच्यात जे एका कॅनव्हसवर आहे तेच एलिमेंट्स एखाद्या आर्किटेक्चरल स्ट्रक्चरमध्ये आहेत, मग तो कितीही मोठा असेल. तुम्ही या दोघांकडे एकाच नजरेने बघता. हाऊ डू यू डिटॅच युअर सेल्फ इन वर्क? कारण तुम्ही आर्ट पण करता आणि तुम्ही आर्किटेक्चर पण करता. प्रश्न माहिती कुठून सुरुवात करायची, पण माझं असं म्हणणं आहे की रेषा ज्या आहेत म्हणजे ड्रॉइंग क्रिएट्स अ कॉम्पोजिशन बेसिकली. दोन्ही बघितलं, आर्ट बघितले किंवा आर्किटेक्चर बघितलं, रेषा आणि ड्रॉइंग it creates a composition. And composition creates the spaces. That is most important. तर जे 2D म्हणजे पेंटिंगमध्ये ज्या रेषा असतात त्या कॉम्पोजिशनमध्ये एक घडलेल्या स्पेसेस असतात. आणि आर्किटेक्चरमध्ये तर स्पेसेस असतातच, त्याच्याशिवाय आर्किटेक्चर होऊ शकत नाही. पण पुढे स्पेसिसचं काय होतं? स्पेसिस क्रिएट्स अन एक्सपिरियन्स. दॅट स्पेसिस क्रिएट्स द एक्सपिरियन्स आणि त्या एक्सपिरियन्स मधनं त्या स्पेसिस आणि ऑक्युपंटचा एक डायलॉग चालू. सो दॅट डायलॉग इज फार महत्वाचा डायलॉग आहे. तोच डायलॉग याचं सामर्थ्य त्या पेंटिंगमध्ये असतं. एखाद्या पेंटिंग पुढे आपण खेळून जातो आणि 2 मिनिटं बघतो. ऍक्च्युली देवाने आपल्याला एक तशी देणगी दिलेली असते की अनालिटिकल पॉवर ज्याला म्हणतो आपण, माइंडचा अनालिटिकल पॉवर. आपण एखाद्या एक्झिबिशन मध्ये जातो, पेंटिंग जातो आणि कधी कधी आपण काही पेंटिंग बघतो किंवा जास्त वेळ देते त्या पेंटिंग किंवा कदाचित ते पेंटिंग भावत नसेल. पण एखादं पेंटिंग तुम्हाला आवडतं आणि तुम्ही 2 मिनिटं जास्त बघून विखून बघायला. हे जे अनालिसिस असतात ते त्याच्यासाठी काही शिक्षण लागत. देवाने त्या
पृथ्वीने एवढं ते अनालिटिकल पॉवर दिलेलं असतं की एका क्षणामध्ये त्या आर्टिस्टचे 6 महिने केलेलं प्रिंटिंग असतं किंवा आर्किटेक्टनी केलेलं जे काम असतं ते वर्षानुवर्ष चालून नंतर कम्प्लीट होतं. पण तो बघणारा जो असतो त्याला फक्त 2 सेकंद लागतं हे गुड एका बॅड सांगणार. तर त्याच्यासाठी जी मेहनत आर्किटेक्ट किंवा आर्टिस्ट घेतो आणि त्या कलाकृतीच्या रेषांच्या भोवती जो माणूस खेळत असतो ते फार महत्वाचं आहे. रेषांचं माझं एक स्वतःचं सांगायचं झालं तर आम्हाला एक चांगली सर भेटत होते आणि त्यांचं पिंगळेसरांचं नाव घेतल्याशिवाय मला राहत नसतं. कारण की त्याच आमच्या सरांनी एक सांगितलं की की हाऊ टू फाइंड आउट एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन ऑर्डिनरी. हे ऑब्झर्वेशनचं गणित आहे, हे अनालिसिस गणित आहे. मला असं वाटतं की चित्रकार देखील जेव्हा चित्र काढत असताना जसं आपली प्रतिमूर्तीचे भाव विश्व त्याला ते कॅनव्हासवर दिसतं, पण बेसिकली ही इज ट्राईंग टू त्या सत्य शोधाकडेच असतो त्या एक्स्ट्रॉर्डिनरी काय दिसेल आणि त्या एक्स्ट्रॉर्डिनरीमधनंच ॲक्च्युली क्रिएटिव्हिटी तयार होते. दुसरं एक उत्तम उदाहरण मी नेहमी देतो ते म्हणजे कुमार गंधर्वांचा राग मत्सूर्जा. तर मत्सूर्जा हा राग आहे कुमारजींनी तयार केलेला राग आहे. म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या ऋषीमुनींनी आणि एवढा म्हणजे पुण्यामध्ये बोलणं चुकीचं आहे की सगळ्यांनाच माहिती की राग किती जुने आहेत आणि त्याची परमिटेशन कॉम्बिनेशन. आणि कुमारजींना तो मत्सूर्जा राग पुसलं म्हणजे इट्स अ परफेक्ट एक्झाम्पल इज फाइंडिंग आउट एक्स्ट्राऑर्डिनरी फॉर्मॅटिंगमध्ये. ती स्टोरी तुम्हाला थोडीशी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न होतो वेळ असेल तर कुमारजी देवासला हे करायचे रियाज वगैरे करायचे तर ते झाडाखाली बसून रियाज करायचे आणि त्या तिथेच एक टेकडी होती आणि टेकडीवरती एक टेम्पल होतं. तर त्या टेम्पलवरती जेव्हा उत्सवामध्ये गावकरी लोक भेड बकऱ्या घेऊन जातात तिकडे आणि त्या का घेऊन जातात तर त्या देवीला बळी द्यायचा असतो. तर हे कुमारींचं ऑब्झर्वेशन आहे, कुमारच्याच भाषेतून घेऊन जातात. त्या बकऱ्या आणि ते गावकरी चाललेत आणि त्या काय त्या बकऱ्यांचा आवाज येत होतो असं त्यांचा आवाज असतो. आता हे कुमारींचं ऑब्झर्वेशन त्या आवाजाच्या आतमध्ये त्यांना सुचलेला हा मत्सूर्जा राग आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेली बंदिश म्हणजे बचालो मोरीबा नावाचं तुम्ही बंदिश ऐकली असेल तर बचालो मोरीबा ही बंदिश सुचला म्हणजे बकऱ्यांच्या त्या मनातला भाव त्यांनी ओळखला की मला बळी दिला त्या मातेकडे घेऊन जातात आणि आता मला बळी जाणारच आहे तर बकऱ्यांनी कळलेलं असतं म्हणून त्याचा तो स्वर वेगळा होतो त्यात त्यांना का कोण नाही ते कळतं. आणि आता वाचवू शकेल तर ती देवीच वाचवू शकेल तुम्हाला आता कोणी वाचवू शकणार म्हणून त्यांनी बंदिश केली. तर हे उत्तम उदाहरण आहे की हाऊ टू फाइंड आउट अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी फ्रॉम द ऑर्डिनरी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्ट आणि प्रत्येक आर्किटेक्ट हे सारखा त्याला एक क्वेस्ट असते आणि आम्ही आर्किटेक्ट लोक तर जास्तच त्या स्पेसच्या शोधात असतो कारण की ती स्पेस जी तयार करतो ती एक अजरामर झाली पाहिजे, तिने संवाद साधला पाहिजे ऑक्युपंटशी आणि मुख्य म्हणजे त्या स्पेसमध्ये त्या ऑक्युपंटला काय त्याला म्हणतात एकदम रिलॅक्स करायला पाहिजे. तर वन्स यू आर रिलॅक्स इन दॅट स्पेस देन इट्स द बिलॉंगिंगनेस स्टार्ट आणि बिलॉंगिंगनेस सुरू झालं की तो डायलॉग समोर. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आम्ही आर्किटेक्चरमध्ये मी नेहमी म्हणतो की एखादी वास्तू पण बघतो आणि एखादी बाहेर नमतं असं एका छान दिवस दॅट इज सच अ बॅड स्टेटमेंट ऍक्च्युली. छान ऍक्च्युली त्याच्या आतमध्ये जाऊन त्या स्पेसिसचा अनुभव घेणं आणि जर का ती वास्तूची मेमरी तुमच्या लक्षात राहिली तर ते गुड आर्किटेक्चर. आणि एलिव्हेशन तुम्ही 2 मिनिटात सुंदर एलिव्हेशन अनुभव थँक्यू सर. म्हणजे या उत्तरात खरंच इतकं मला इतकं अति समाधान वाटतंय की आपण हे सगळे खूप दिग्गज लोक आहेत ज्यांना आपण रंगमंचावर बोलवलंय. ह्यांनी अनेक देश फिरलेले आहेत, ह्यांनी हजारो लोकांशी ह्यांनी संवाद साधलेला आहे आणि असे विविध पर्सोना मत ओपिनियन अनुभव असलेले लोक स्टेजवर येऊन आपल्याशी बोलत आहेत. हे खूप मजा येते. सो सर खूप छान वाटतंय. ऍक्च्युली आय एम व्हेरी थँकफुल टू यू. कारण की मी काय आर्टिस्ट नाही आहे आणि आरतीने माझं चित्र सिलेक्ट करून तिची अशी ती त्रिकोण छोटी त्याच्यामध्ये मला कळलं की माझ्या पेंटिंगमध्ये जास्त आर्किटेक्चरच डोकं होतं. सो आम्हाला खूप आनंद झाला आणि आरती आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह अ स्मॉल टोकन ऑफ आवर अफेक्शन अँड ॲडमिरेशन टू आर्किटेक्ट चंद्रशेखर कानेटकर.
थँक्यू सर. आय रिक्वेस्ट यू टू बी ऑन स्टे इन दी ऑडियन्स सॉरी. थँक्यू सो मच. हो, पुढे जाऊया. आरती, आपण पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याकडे वळतोय. थोडा अजून वेळ आहे त्याला. आणि मला एक सांग, तुझ्या प्रत्येक कवितेत एक प्रसंग किंवा एक गोष्ट आहे. तर हे कसं काय साधलंस, त्याच्या मागे काय विचार होता? ते साधलं असं नाही म्हणता येणार, कारण परत मी म्हणेन की हे ठरवून कार्यस्थळी झालेलं असं. नक्कीच. हॅलो हॅलो. सो ठरवून यातला कुठलाच प्रकार झालेला नाहीये. किंवा आता फॉर एक्झाम्पल अंजली लोवाईकर मॅडमचं, आर्किटेक्ट अंजली लोवाईकर, त्यांचं एक पेंटिंग त्यांनी ग्रुपवरती शेअर केलं होतं. तर ते त्यावेळेला मी पद्मावत सिनेमा बघत होते हां. आणि ते पेंटिंग जेव्हा समोर आलं, त्याच्यामध्ये रेड येलो कलरचे असे पॉवरफुल स्ट्रोक्स होते. थोडंसं आजूबाजूला काळं होतं, पण मेजर द पेंटिंगमध्ये ते पॉवरफुल स्ट्रोक्स दिसत होते मला, विच वॉज इन व्हेरी वॉर्म कलर्स, पण रेड आणि अशी पॉवर होती त्या स्ट्रोक्समध्ये. तर मग ते बघत होते मी सिनेमामध्ये, रेड कलर होता. असं समोर माझ्या डोक्यात ती स्क्रिप्ट असं तयार झालं की ह्या ज्वाळा आहेत, म्हणजे ते आगीसारखं दिसत होतं, पण आग म्हणजे ज्योत असू शकते, वळवा असू शकतो. तसं मला वाटलं की हे लाल रंगाची वस्त्र घातलेले लोक आहेत आणि ते पेटलेले आहेत. मग तो काळा रंग आहे, तो मला असं वाटलं की हे काळा रंग म्हणजे शत्रू आहे का, रिपू आहे का. आणि ती एकदम अशी कविता स्फुरली की हे काय चित्र, हे म्हणजे काय सांगतंय. तर मे बी पराभूत राजपूतांच्या राण्यांच्या हृदयीची कथा, अशा टाईपचं मला ते सुचलं की ह्या सगळ्या राण्या आहेत आणि त्यांचं राज्य गेलेलं आहे, पराभूत झालेलं आहे. आणि तिथे समर्पण म्हणून नावाची एक कविता पुस्तकात आहे याच्याबद्दल. सो मला असं वाटतं की ते बघत होते तेव्हा ते चित्र आलं, अशा प्रकारे ती स्क्रिप्ट तयार झाली. किंवा आता क्षितिज अजय देशपांडेंचं एक पेंटिंग आहे, तर मला ते बघून क्षितिज वाटलं. अगेन इट इज ॲबस्ट्रॅक्ट, सो आय डोंट नो की तुम्ही काय म्हटलं होतं, पण ते बघून मला असं वाटलं की हे किती सुंदर आहे की पृथ्वी आणि आकाश यांची ही लव्ह स्टोरी आहे. आणि त्याच्यात असं होतं की नभांगणाला म्हणते वसुधा, क्षणभंगुर तुझ्या विना. म्हणजे त्यांचं इतकं रोहांचं प्रेम आहे. क्षितिजावर अनेक कवींनी अनेक कविता केलेल्या आहेत आणि ते दोघं रोज क्षितिजावर भेटतात, पण तेवढं पुरेसं नाहीये. त्यांना त्यांचं इतकं प्रेम गहरं आहे असं म्हणू शकतो आपण की नभांगणाला म्हणते वसुधा, क्षणभंगुर मी तुझ्या विना, प्रतिबिंबित तू मज अणुरेणुत, गुपित नको हे सांगे कोणी. सो अगेन जसं की अशा टाईपमध्ये हे सुचलं आणि हे ठरवून काहीच नाही. असं वाटतंय, आता तू 2 कविता पण म्हणून दाखवल्या, त्या मला प्रचंड आवडल्या की ही सगळी माहिती आहे ना, हे रंग, या रेषा डोळ्यासमोर असतानाही ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे कधीच एखाद्याने बघितलं असेल, मी तर पाहिलं नव्हतं असं. तर निमिष या पुस्तकातून खरंच वाचकांना एक वेगळा अनुभव मिळेल यात तर शंकाच नाहीये. प्रश्न असा आहे जो मी खूप दिवस विचारायचा आहे मला, निमिष हे नाव का ठेवलं? निमिष, बेसिकली निमिष या शब्दाचा अर्थ असा की निमिष म्हणजे आपण पापणी बंद करून परत उघडतो, तो म्हणजे काळ आहे, लाईक अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड आपण जे म्हणतो. हा मोमेंट ज्याला आपण म्हणतो क्षण. पण क्षण सुद्धा खूप मोठा आहे. एका क्षणामध्ये 3 निमिष मावतात. बस म्हणजे त्यामुळे आपण म्हणतो ना की क्षणभर म्हणजे भरलेला आहे तो क्षण. पण निमिषचा उल्लेख करताना आपण म्हणतो निमिष मात्र. फारच म्हणजे सूक्ष्म आणि सुंदर म्हणता येईल असं हे आहे, कधी सुचलं नव्हतं. सो प्लीज कंटिन्यू. सो बेसिकली मला असं वाटतं की प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी घडत असतं आणि काही घडलं तरच तो क्षण अजरामर होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की त्या क्षणाची मी वाट बघत होते किंवा हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. तर का असं? तर त्या क्षणात काहीतरी घडलेलं असतं आणि दॅट इज व्हॉट मेक्स दॅट मोमेंट स्पेशल. सो त्या क्षणाला ते अमरत्व देऊन जातं ती घटना किंवा ती गोष्ट.
आणि एखादी घडत असलेल्या घटनेचा तो पार्ट असतो. म्हणजे जेव्हा आपण बघतो एखादा जो क्षण आपल्याला लक्षात येतो ना, त्याच्या आधीही काहीतरी घडलेलं असतं आणि नंतरही काहीतरी घडणार असतं. येस. पण नेमका तो जो क्षण आहे टिपलेला, तो म्हणजे चित्र असं मला बरोबर. वाटतं. म्हणून आणि मला इफ आय मे से की मला एक अशाच आर्टिस्टनी खूप वर्षांपूर्वी मी त्याला असं मी पेपरमध्ये वाचलं होतं की कुठलं तरी आर्ट हॅज गॉन ॲट सॉथबीज फॉर $300 million असं काहीतरी. आणि मी त्या आर्टिस्टला विचारलं की सिरियसली मला सांग की आर्ट काही प्रकारचं आर्ट इतकं कॉस्टली का असतं, ते कोण विकत घेतं, ते कशासाठी विकत घेतं. तर त्याचं जे मला उत्तर दिलं त्याच्या धर्तीवर थोडा हा प्रश्न आहे की तो असा आहे की म्हणजे ही सगळी चित्र म्हणजे टिपलेले क्षण आहेत आता तू म्हणालीस, आणि ते तू शब्दात मांडलेस असंच तू म्हणशील का, त्याला म्हणता येईल असं? बरोबर. म्हणजे मला माझ्या मनात निर्माण झालेल्या भावना ते चित्र बघून, तो टिपलेला क्षण बघून मी शब्दात मांडण्याचा बर प्रयत्न बर. केला. तर या पुस्तकात समाविष्ट असलेल्या कलाकृतींमध्ये गायत्री देशपांडे आणि अजय देशपांडे या 2 प्रोफेशनल आर्टिस्ट हे देखील समावेश आहेत, त्यांचा समावेश आहे पुस्तकात. अँड दे आर प्रोफेशनल आर्टिस्ट. तर त्यांची मी आधी ओळख करून देते आणि मग आपण त्यांना दोघांना रंगमंचावर बोलूया. Gayatri Deshpande, born in Nagpur, based in Pune now. Gayatri Deshpande is a well-known actor, artist, and educator. She has completed her diploma in fine arts from Abhinav Kala Mahavidyalaya, and as the founder of Gayatri, her teaching space, she works with both adults and children while nurturing her own evolving practice. Gayatri, very happy to have you here. आणि अजय सरांची ओळख करून देते. He is qualified from the prestigious Abhinav Kala Vidyalaya, Mahavidyalaya. A culmination of his art diploma in 1992, Ajay was ranked second. He went to complete his diploma in art education, and of course, both of them have had many exhibitions which have been very well attended recently and for many years. Gayatri and Ajay Deshpande, please let's have you on stage. तर ओळख करून दिली मी या दोघांची, आणि त्यांना जो प्रश्न मी विचारणार आहे आता, ते शिवाय शेवटी प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, सो त्यांना जो प्रश्न विचारणार आहे तो सुद्धा अर्थातच त्याच्यावर आम्ही खूप अभ्यास केलाय. आणि गायत्री, हा प्रश्न मी तुला विचारीन. आर्टला शब्दात इंटरप्रिट करणं हे निमिष ते वेगळेपण आहे, आपण जाणलो. पण त्या आर्ट बरोबर त्या ज्या कविता आहेत, ज्या आरतीने रचल्या आहेत, ज्याला आपण म्हणतो त्या जे चित्र आहे त्याच्याशी सिंक्रोनाइज होतात का, ह्याच्यावर तुझं काय विचार आहे? द आर्ट अँड द वर्ड्स ऑफ द पोएट्री, हाऊ डज इट सिंक? नमस्कार. थँक्यू आरती, अँड हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. थँक्यू प्रिया. हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय आता, ऍक्च्युली हा आमच्या दोघांसाठी पहिलाच अनुभव आहे की आमच्या चित्रांवरून कोणीतरी काव्य केलंय. मला असं वाटतं की काव्य आणि चित्र हे खूप पॅरलल आहे. म्हणजे लँग्वेजेस वेगळे आहेत, पण त्यांचं ते एक्सप्रेशनची स्टाईल जी असते ना, ती खूप सिमिलर आहे. म्हणजे इन व्हॉट वे? In abstract way, I would say. Abstract पेक्षा I would like to use the word absurd. म्हणजे शेवटी हा एक थॉट असतो. ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आपण बघतो म्हणजे काय बघतो, तो फक्त रिप्रेझेंटेशनल ऑब्जेक्ट्स आहेत किंवा नॉन रिप्रेझेंटेशनल आहे, त्याच्यापेक्षा ते वेगळं आहे, त्याच्यापेक्षा पलीकडे आहे असं मला वाटतं. आणि हा जो अनुभव आहे आमच्यासाठी हा पहिलाच आहे. म्हणजे मी आणि अजय आम्ही काय डिस्कस करत असतो की अनेक महाकाव्यांवर चित्र झाली आहेत किंवा पौराणिक कथांवर चित्र झालेली आहेत, पण आमच्या माहितीत आणि आमच्या इतकं पर्सनल अनुभवामध्ये हा पहिलाच असा अनुभव आहे की जेव्हा आरतीने इतकं उत्स्फूर्तपणे त्याच्यावर जी काही रचना केल्या आहेत, म्हणजे अगदी आपल्या पहिली भेट सुद्धा झाली होती आरती तेव्हा सुद्धा, म्हणजे असं कधी जाणवलंच नाही की आमच्यात काही कनेक्ट नाहीये. डायरेक्ट चित्रावरून ती इतकं असं तिला ते स्फुरत होतं ना, आम्ही असे आश्चर्यचकितच होतो की हे कसं काय सुचू शकतं कोणाला इतकं. म्हणजे आम्हाला कधी कधी प्रश्न विचारतात लोक चित्र बघताना की हे तुम्हाला कसं सुचतं, तेव्हा मला सांगता येत नाही ते एवढं. मला काही कळत नसतं की यांना काय उत्तर द्यावं. तर अजय सर, थोडं त्याच्याबद्दल खरंच मला कुतूहल आहे की आर्ट जेव्हा कोणी करतं
त्या मेंदूमध्ये काय चाललं असतं? खरं तर दृश्य भाषा आहे. जसं सगळ्या सरांनी बिली सर असेल काणेकर सर असेल सगळ्यांनी सर असेल मस्त सांगितलं. इतकं सुंदर सांगितलंय ते आम्हाला कधी सांगता येणार नाही तसं. पण आम्ही ते दृश्य भाषेत ते बघत असतो की यांना काय म्हणायचं. ते जे म्हणजे संवेदनशील मन जे असतं ना ते पहिले महत्वाचं ठरते या सगळ्या याच्यात. ते जर असेल तर हे सगळं आपल्याला कळतं. म्हणजे त्याच्यात ह्या प्रत्येक भाषा आहेत आणि त्या इतक्या मिळत्या जुळत्या आहेत ना की जसं म्हणलं की तुम्ही समोरून जर गेला तुम्हाला ते फील होतं. म्हणजे कारण आपण जिवंत आहोत तर आपल्याला हा अनुभव प्रत्येक वेळी येणारच आहे. म्हणजे त्याच्यासाठी काय ती भाषा पर्टिक्युलर यायला पाहिजे असं काही नाही. फक्त संवेदनशील मन असायला पाहिजे एवढं मात्र निश्चित. ते असेल तर हे सगळं तुम्ही सगळं मजा घेऊ शकता याची. आणि सगळ्या कला आपल्या आनंदासाठी आहेत नाही त्याचा आपण आस्वाद घेतो. आणि जसं प्रत्येक म्हणलं की अनुभवाच्या पातळीवर आपण सगळं बघत असतो. आणि कुठेतरी ते कोडिंग म्हणजे असं एखादं गाणं ऐकत असतो तर मला प्रत्येक कुठेतरी गाव आठवतं, विशिष्ट वेळ आठवते, टेम्परेचर आठवतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याशी काय म्हणतो आपण सोबत असतात. आणि तसं त्या कविता केलेल्या त्या तशाच आहेत, उत्स्फूर्तपणे केल्या की आम्ही अरे असं कसं रचलंय त्याच्यावर असं आम्हाला वाटायचं. कधी आपण असं कधी शब्दात मांडूच शकलो नाही असं आम्हाला प्रत्येक वेळायचं. म्हणजे खरंच चांगली गोष्ट आहे. आणि ती त्यांची ती भाषा त्याची ती ताकद आहे. आणि आमची दृश्य भाषा वेगळी आहे. आमची रंगरेषा अशी मस्त आहे. तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट असल्यामुळे एक शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतं. त्याच्यानंतर आपण प्रकाशन सोहळ्याकडे वळणार आहोत. तुम्ही इतके वर्ष आता आर्ट करत आहात तर हिनी ज्या कविता केल्या आहेत ते बघितलं तुम्हाला पण इमोशनली काय झालं त्या वाचून? इमोशनली चार्ज किंवा गहीवरून येणं असं काही झालं ते शब्द वाचून? अगदी म्हणजे जेव्हा आम्हाला लिहून पाठवून दिले की मी असं केलंय की आम्ही असं म्हणजे आपण स्तब्ध होतो ना. आणि हे कसं काय सुचतंय आणि हे कसं इतकं छान मांडलंय. आणि खरंच ते होतं. म्हणजे आम्ही तसा परत वेगळ्या पद्धतीने विचार करतो. म्हणजे चित्राच्या आम्ही परत चित्रात डोकवतो आमच्या स्वतःच्या. म्हणजे उलट पण होतं. म्हणजे ते अशी प्रोसेस आहे. म्हणजे एकाने ही ऍबस्ट्रॅक्ट आर्टची ब्युटी आहे. जसं आय थिंक अमित सेड इट हॅज अ पॉवर की इट इज ओपन टू इंटरप्रिटेशन. म्हणजे प्रत्येक बघणारा एकदा आता आमचं कसं आहे आम्ही एकदा चित्र केलं भिंतीवर लागलं की ते आमचं नसतंच. ते त्या बघणाऱ्याच असतं. आणि त्यांनी ते कसं बघायचं ते त्याने ठरवावं. त्याच्या अनुभवातनं कसं आहे आणि ते जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडतं. आणि ऍबस्ट्रॅक्ट आर्टची ही ब्युटी आहे मला असं वाटतं. त्यामुळे आरती जे काही लिहिते ना ते ऐकून इतकं छान वाटतं. म्हणजे कदाचित आम्ही पण एवढा विचार केलेला नसतो ते करताना. आणि जोक एक असा आहे की आता मला हिच्या कविता वाचून असं इतकं बरं झालंय की कधी आता कोणी विचारलं की तू हे करताना काय विचार केला तर तुम्ही तुझ्या कवितेची मदत घेणार आहे. मस्त मस्त. म्हणजे आमच्यासाठी सोपं झालं ते काम. हो. तर पण एक वाक्य जे तुम्ही म्हणालात ते खरंच की तुम्ही आर्ट झालं करून झालं दिलं कोणाला किंवा त्यांनी घेतलं ते त्यांचं झालं. आता किती सुंदर कॉन्सेप्ट आहे. जसं चंद्रशेखर सर पण म्हणाले की बिल्डिंगच्या आत मग तो जो वापरणार त्याचं होतं ते. सो हा खूप मोठा विचार आहे अर्थात. सो अजय अँड गायत्री देशपांडे थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात इतकं छान आमच्याशी गप्पा मारल्या. आणि आरती त्यांना एक आपण छोटीशी भेटवस्तू देऊया आणि एक छान फोटो काढूया. And we request you to be in the audience. And while we go to the next step of our cozy program. बरं आरती, आपण ह्या सर्वांशी खूप छान बोललो. आपल्याला वेळ असता तर मी खूप अजून गप्पा मारल्या असत्या. पण मला आता वाटतंय की सगळ्यांचीच उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. तर आपण प्रकाशनाच्या सोहळ्याकडे वळूया. आणि त्याच्यासाठी मी आता पोडियमला जाते आणि जे आपले चीफ गेस्ट आहेत त्यांना मी आमंत्रण देणारे स्टेजवर आहेत. मंडळी, निमिष या पुस्तकात जे मंडळी सहभागी झाले त्यांची चित्रकला त्याच्यात दिसते, त्यांचे विचार त्याच्यात दिसतात. सुंदर उत्स्फूर्त कविता आरतीने ज्या रचल्या त्या पुस्तकात आहेत. पण प्रकाशन सोहळ्याकडे वळण्याच्या आधी मंडळी एक अतिशय महत्वाचं काम मला करायचंय. रादर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो. म्हणजे कुठली तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रोफेशनल आणि अर्थात पर्सनल प्रवासात घरच्यांचा खूप मोठा हात असतो, पाठिंबा असतो, साथ असते
आणि बरंच काही काही असतं ते आपण शब्दात नाही सांगू शकत किंवा व्यक्त नाही करू शकत. तर आपण आज मोरवेकर आणि कुबेर कुटुंब यांचं खूप कौतुक करणार आहोत टाळ्या वाजवून. आणि मला माहितीये की आरतीच्या घरचे सर्व मंडळी इथे हजर आहेत, तिच्याकडे कौतुकाने बघतायत. त्यांच्या डोळ्यात जे एक्सप्रेशन आहे ते मी जाणते, त्यांच्या मनात जे भाव आहेत ते मी ओळखून आहे. आणि हे सगळं म्हणूनच आपण काम करतो, म्हणूनच आपण भेटतो, म्हणूनच हा कार्यक्रम आपण आज केलाय असं प्रत्येक जण म्हणायला हरकत नाही. तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आरती, अशीच तुझी लेखणी कार्यरत राहो अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आता मंडळी, आपण प्रकाशन सोहळ्याकडे वळूया. आजचे प्रमुख पाहुणे आहेत आर्किटेक्ट माधव हुंडेकर सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, आणि अर्थात आपल्यामध्ये श्रीधर जोशी बसले आहेत, श्रीधर फडके बसले आहेत. त्यांची ओळख करायची काहीच आवश्यकता नाही, ते आपले लाडके महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व आहेत. आणि मी या सर्वांना रंगमंचावर बोलवण्याआधी त्यांची ओळख मला करून द्यायची आहे फॉर्मली. आर्किटेक्ट माधव हुंडेकर, ऑफकोर्स डायरेक्टर इन विधिमित्र कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड. ही इज अन आर्किटेक्ट, अ पब्लिश्ड ऑथर, अ पोएट, an avid cyclist, trekker, and a leader. Sunita Raje Pawar Madam is the Chief Secretary of MASAPA, and she is responsible for much of the nitty-gritty, admin, headaches, and smooth functioning of Maharashtra Sahitya Parishad. Professor Milind Joshi Arthat, a gifted and prolific writer and orator. Professor Milind Joshi has published more than 21 books across various literary genres and is widely respected as an eminent public speaker and orator. He holds the distinction of being the youngest president in the history of the Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal. Correct me if I'm wrong. And I must say this, he is the first civil engineer to be selected for this prestigious post. How wonderful and how beautiful is this, and how lucky we are for him to be a technocrat. आणि अर्थात आपले लाडके श्रीधर फडके, हे सगळ्यांना मी स्टेजवर यायचं आमंत्रण देते. आणि इट इज सेफ टू से दॅट ऑल ऑफ दीज, माधव हुंडेकर, श्रीधर फडके, मिलिंद जोशी आणि मॅडम, दे आर इंडिव्हिज्युअल्स हू एन्जॉय लाईफ ॲट इट्स फुलेस्ट in all its moments, and that I feel is their greatness. So I request all of you to come on stage. आणि Aarti, I will be requesting you to felicitate our 3 chief guests chronologically as they come on stage. First, Aarti, I request you to felicitate Madhav Hundekar sir, आर्किटेक्ट, पोएट, ट्रेकर, खूप इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे हे. आर्किटेक्ट माधव हुंडेकर. I request Aarti to felicitate Professor Milind Joshi. आणि आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व श्रीधर फडके सर. ऑल्सो आपण ज्यांच्याशी गप्पा मारल्या स्टेजवर, त्या सर्वांना मी स्टेजवर नावाने बोलवणार आहे एकामागून एक. त्याआधी मला असं सांगायचं आहे आरती, की आपण आज जे आपले 3 चीफ गेस्ट आहेत ना, हे किती वेगवेगळे आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं काम सगळंच खूप वेगळं, आणि ते आपल्या कार्यक्रमाला ॲज चीफ गेस्ट आलेत ह्याचा सगळ्यांना खूप अभिमान आणि आनंद आहे. सो नाव आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू कम ऑन स्टेज. अमित गांधी, समीर दीक्षित, आशिष कुबेर, मिलिंद गोखले, चंद्रशेखर कानेटकर, अजय and Gayatri Deshpande, and also a very, very important person,
the publisher, Mr. Milind Morvekar, who happens to be the better half of this beautiful lady here. सो मिलिंद जोशी, श्रीधर फडके सर आणि माधव मुंडेकर आणि आरती मध्ये उभे राहतील आणि आपण त्यांच्या उजव्या आणि डाव्या साईडला उभं राहून एक सुंदर आपण मान्यवरांना पुस्तकाचे अनावरण करून सर्वांना दाखवावे अशी मी विनंती करते. आरतीने त्याचा सुंदर कव्हर सुद्धा खूप सुंदर पद्धतीने तयार केला आहे आणि हे पुस्तक उघडून ते आपल्या सगळ्या ऑडियन्सला दाखवावे अशी मी त्यांना विनंती करते आणि आपण भरपूर टाळ्या वाजवून या अतिशय सुरेख क्षणांचं आरती हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. हा क्षण सगळ्यांच्या कायम लक्षात राहणार आहे. तो मंडळी, तुमचं देखील खूप खूप कौतुक, तुम्ही आलात. अर्थात मी आभार प्रदर्शन करणारच आहे नंतर. आणि मला सगळ्या मान्यवरांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न आणि असं आनंदाचे भाव दिसत आहेत त्यांनी सुद्धा खूप छान वाटतंय, कारण हा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे आणि आपण सरस्वती पूजन करतोय शेवटी. थँक्यू एव्हरीवन. कॅन वी हॅव ऑल ऑफ यू ऑन स्टेज. आणि ह्या पुढील सूत्र मला फक्त माधव मुंडेकर सर तुम्ही स्टेजवर हवे आहात, मिलिंद जोशी आणि श्रीधर फडके सर पण स्टेजवर हवे आहात. बाकी आपण सगळे ऑडियन्स मध्ये, मी पण ऑडियन्स मध्ये बसणार आहे आणि तुम्हा तिघांना आणि आरतीला मी विनंती करते की प्लीज तुम्ही आमच्या बरोबर स्टेजवर बसून घ्या. ह्या पुढचं सूत्र मी आर्किटेक्ट माधव हुंडेकर यांच्या हातात देणार आहे आणि मी पण ऑडियन्स मध्ये बसणार आहे. ह्याच्यानंतर आपण मिलिंद जोशींना विनंती करणार आहोत त्यांचं भाषण द्यायला. त्यानंतर श्रीधर सरांना पण आपण विनंती करणार आहोत त्यांचं मनोगत सांगायला आणि त्यानंतर माझं वोट ऑफ थँक्स होईल. कला क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना स्टेजवरती कवितेच्या निमित्ताने व्यक्त होताना बघून मला खरंच खूप छान वाटलं. अतिशय सुंदररित्या प्रत्येक जण व्यक्त झाला आणि त्यांनी जी गोष्टी उलगडून दाखवल्या या आमच्या व्यवसायामधल्या सटल, ज्याला आपण पटकन न दाखवता येणाऱ्या गोष्टी आहेत, अशा सटल गोष्टी होत्या. या गोष्टी या प्रकारे व्यक्त करून सांगणं सोप्या शब्दांमध्ये हे त्याला जमतं ज्यांनी त्याच्याकरता आपलं आयुष्य घालवलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा क्षण माझ्या बाबतीमध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये फार भाग्याचा क्षण होता. इतक्या सुंदर लोकांच्या, मिलिंद सरांनी नेहमी ही गोष्ट सांगितलेली आहे की हे सगळे लोक जे आहेत इथे ज्यांचे फोटो आपण बघतो हे सगळे लोक आपल्या बरोबर कायम असतातच. त्यामुळे त्यांच्या सहवासात, तिथे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या सहवासात, या सगळ्यांच्या सहवासामध्ये आपण ही गोष्ट एन्जॉय करू शकलो याच्याबद्दल मी तरी स्वतःला फार भाग्यवान समजतो. आरतीच्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये मला एक 4 ते 5 ओळी फक्त सांगायच्या आहेत. एक म्हणजे आपण असं म्हणलो की या प्रकारचा हा नवा प्रयत्न आहे वगैरे. असं आहे की कलाकार आणि त्याच्यावरती व्यक्त होणारा कवी ही गोष्ट नवी नाही. माझ्याकडे कला और प्रतिभा म्हणून एक पुस्तक ज्याच्यामध्ये जे ललित काय म्हणतो आपली अकादमी, ललित कला अकादमीनी प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकाचं आणि आजच्या याच्याचं साम्य असे की या पुस्तकामध्ये
पिकासो पासून ते अमृता शेरगिलच्या अनेक चित्रांवरती एकीकडून मैथिली शरण गुप्त, दुसरीकडे अज्ञेय, तिसरीकडे अशोक वाजपेयी, चौथीकडे हरिवंशराय बच्चन, या सकट सर्व कलाकारांनी, कवींनी त्याच्यावरती आपल्या कविता लिहिल्यात. हे पुस्तक माझ्याकडे आहे. आणि हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आणि आजच्या पुस्तकामध्ये जो एक फरक आहे तो एवढाच आहे की त्या पुस्तकामध्ये त्या सगळी जी चित्र होती ती चित्र त्यांना त्यावेळच्या मुद्रण कलेच्या मर्यादांमुळे प्रिंट करता आलेली नाही. ती जगविख्यात कलाकारांची चित्र होती. त्याचं तसंच्या तसं प्रिंटिंग करण्याकरता अनेक परवानग्या लागतात, अनेक गोष्टी लागतात, त्यामुळे त्यांना ते करता आलेलं नव्हतं. त्यामुळे थोडासा रसभंग त्या बाबतीमध्ये घडला, कारण ती रेखाचित्रांच्या स्वरूपामध्ये ती चित्र आली. तुम्ही जर आरतीचं पुस्तक बघाल तर त्याच्यामध्ये निर्मितीची किंवा निर्मिती मूल्याची ही बाजू अत्यंत भक्कमपणे सांभाळली गेलेली तुम्हाला दिसेल. चित्रकारांनी चित्र करताना ज्या गोष्टीची मर्यादा ओलांडतोच चित्रकार, आणि ती मर्यादा ओलांडतो म्हणूनच त्याचं अद्वितीय चित्र समोर येतं आपल्या. त्या मर्यादेमध्ये त्याला कुठला रंग वापरावा, कुठला पोत वापरावा, कुठला आकार वापरावा, त्याची काय घनता असावी याबद्दल त्याला कोणतीही मर्यादा नसते. त्याची प्रतिभा ही मर्यादा ओलांडून पलीकडे जाते, म्हणूनच ती प्रतिभा असते. आणि त्यानुसार तो तिथे ती सगळ्या गोष्टी या आपल्याला समोर दाखवू शकतो. पण मुद्रण या गोष्टीला मर्यादा आहेत. आणि मुद्रणामधून जर तुम्हाला त्या मूळ कलाकृतीला अस्सल स्वरूपामध्ये लोकांच्या समोर आणायचं असेल तर त्याकरता मेहनत लागते. आणि आरतीने ही मेहनत घेतलेली आहे. यांच्यातले अनेक कलाकारांची जी चित्र मी याच्यामध्ये पाहिली त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलं की ती चित्र मुद्रण मुद्रित या स्वरूपामध्ये सुद्धा अत्यंत मूळ कलाकृतीच्या जवळ जाणारी चित्र आहेत. मुद्रण आणि ह्याच्यामध्ये फरक हा असतोच. एक मला काही चित्रकलेतलं फारसं कळत नाही, परंतु काही मोठे चित्रकार माझे मित्र आहेत, या अधिकाराचा भाग घेऊन मी सांगू शकतो की असं आहे की मुद्रण याला आपल्या मर्यादेत याच्यातून एका बाजूनी मुद्रणाच्या स्वरूपामध्ये आणि दुसऱ्या बाजूनी शब्दांच्या माध्यमातून आरतीने त्या दोन्हीमध्ये एक पूल बांधायचा प्रयत्न केला. जो पूल बांधला गेला तो अत्यंत उत्तम बांधला गेला असं तुमच्या या संवादातनं मला कळलं. मी समोर बसलेलो होतो. त्या सगळ्या संवादांमध्ये म्हणजे अगदी मिलिंदनी सुरुवात केल्यापासून 2 रेषांच्या मधला जो पांडुरंग तिथपासून ते माधव आचवण म्हणलेच होते की कपाचं कप पण कशात आहे, कपाचं कप पण कशात आहे, तर त्यांनी साकारलेल्या पोकळीमध्ये. कार्यकर सरांनी तेच सांगितलं. ती पोकळी जी असते ती पोकळी, कप हा त्याचा आकार नाहीये, त्यांनी साकारलेली पोकळी महत्वाची. ती पोकळी जी आहे त्या पोकळीमध्ये जेव्हा माणूस जातो, जिवंत माणूस वास्तूच्या पोकळीमध्ये जातो, एक गोष्ट आहे, ही पोकळी कायम ताजी असते. ही वास्तू ज्या पोकळीमध्ये आता आपण सगळे बसलेले आहोत, ही वास्तू 70-80 वर्षाच्या पूर्वीची पोकळी आहे, परंतु ती पोकळी सदैव टवटवीत आणि तजेलदारच राहते. तिला साकारणाऱ्या ज्या भिंती असतात त्या थोड्याफार जुन्या होऊ शकतात, पोकळी कधी जुनी होत नाही. त्यामुळे हा जो भाग आहे हा एकच भाग मला सांगायचा होता. आणि दुसरी एकच गोष्ट सांगायची होती की प्रत्येकाने या गोष्टीचा उल्लेख केला, जे मला खूप भावलं. प्रत्येकाने या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही तिने व्यक्त केलं किंवा मला जे सांगायचं होतं हे माझं नव्हतं. हे जे होतं, तुम्ही या बाबतीत जर अनेक फिलॉसॉफर्सचं वाचलं, त्यातल्या त्यात ओशोंचं वाचलं, तर ओशो असं सांगतो की परमात्म्यापर्यंत, तुम्ही त्याला परमात्मा म्हणा, त्याला देव म्हणा, काही म्हणा, वाटेल ते नाव द्या, सृष्टीचा उद्गाता म्हणा, काही म्हणा, त्याच्यापर्यंत पोहोचण्याची जी सगळ्यात सोपी आणि शॉर्टकट अशी वाट आहे ती आहे नवनिर्मितीची. नवनिर्मिती जेव्हा होत असते, मग ती नवनिर्मिती कुठल्याही क्षेत्रात असेल, एक सूर लागला असेल, एक वेगळ्या प्रकारे शब्द उच्चारला गेला असेल, एक वेगळ्या प्रकारे शब्दाचा अभिव्यक्ती झाली असेल, एक वेगळा रंग वापरला गेला असेल, नाही तर एक वेगळ्या प्रकारे खेळ खेळला गेला असेल, या प्रत्येक नवनिर्मिती मागे ती प्रेरणा असते. मग कुठेतरी आपले युवा प्रवर्तक कवी केशवसूत म्हणून जातात की काव्य लिहिले मी खरे परी माते,
शारदेने जो मंत्र दिला कानी तसे लिहिले मी काव्य तिचे मान. कोणीही स्वतःचं काव्य म्हणत नाही, आणि जो माणूस स्वतःच्या काव्याला स्वतःचं म्हणत नाही त्यांनी ही मॅच्युरिटीची लेवल गाठलेली असते, त्याची लेवल तिथपर्यंत गेलेली असते. त्याला कळलेलं असतं की ती आपली परमात्म्याशी संवाद साधण्याची सगळ्यात शॉर्ट वे होती, आणि त्याच्यामध्ये तो संवाद त्यांनी साधला. हे जे काही व्यक्त करायचं होतं आरतीने पण ते सांगितलं, तिच्या प्रकारे सांगितलं. हे सगळं जे असतं आपण जे म्हणतो पटकन सुचलं ते आपलं नसतं. ते त्याच्याकरता कोणीतरी तुमचा माध्यम म्हणून वापर केलेला असतो, आणि तुमच्या माध्यमातून ते फक्त समोर आलेलं असतं. आता मी याच्यामध्ये एकच फक्त तुम्हाला सांगतो की हे पुस्तक त्या कारणासाठी संग्राही आहे. याचं कारण असं आहे की ते जे पुस्तक आहे त्यामध्ये अनेक उत्तम चित्र आहेत, अनेक उत्तम कलाकृती आहेत, आणि त्या सगळ्या कलाकृती बघण्यासारख्या आहेत. मी स्वतः त्या बघितलेल्या आहेत. अतिशय अतिशय सुंदर कलाकृती आहेत ते, आणि त्यामुळे हे पुस्तक सर्वतोपरी संग्राही आहे असं माझं मत आहे. मी फक्त त्या पुस्तकाच्या बाबतीमधली एक तुम्हाला सांगतो की या सगळ्या बाबतीत आरतीने काही कविता उद्धृत केल्या, परंतु शेवटी मी कवी आहे आणि मी आता साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये उभा आहे, त्यामुळे मी जर कविता वाचली नाही आरतीची तर ती चूक होईल. अमित गांधी सरांचं चित्र आहे, पान क्रमांक 51, त्याच्यावरती आरतीने केलेली कविता आहे रणभूमी. एवढी कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल ही रणभूमी आहे, उद्ध्वस्त आहे, युद्ध होऊन गेले, रणभूमी अस्तित्वात नाही आहे, रणकंदन चालू नाहीये, त्याची ही कविता आहे. कसं सुंदर व्यक्त केलंय बघा. गतकाळाच्या उदरी गाडल्या रणवीरांच्या शौर्यकथा. गतकाळाच्या उदरी गाडल्या रणवीरांच्या शौर्यकथा, राख पांघरुई आज सांगते रणभूमी मज तिची व्यथा. पराक्रमाची शवे झाकली, पराक्रमी होते पण आता गेले. पराक्रमाची शवे झाकली रक्तरंजित भूमीवरती, कपटाने कधी विजय मिळवला माणुसकी अन सत्यावरती. रंग मातीचा बदलून गेला, मिसळली राख तिच्यामध्ये, तरी पालवी पुन्हा उगवते रणभूमीच्या मनामध्ये. ही जी ताकद आहे सगळीच्या सगळी त्या पेंटिंग मध्ये दिसली. एक कवी म्हणून मला असं नेहमीच वाटलं की याच्यामध्ये कुठेतरी केशरी कलर जर नसता, अमित याच्यामध्ये जर केशरी कलरचे ठिपके नसते तर ही कविता या प्रकारे आली नसती. हे थोडंसं सटलंय, पण तुम्ही सगळ्यांनी ही कविता ऐकली आहे. मेरा रंग दे बसंती चोला. आपल्याकडे राजपूतांची सुलतान ढवा म्हणून एक प्रकार असतो किंवा यलगार असा एक प्रकार असतो, जेव्हा ते त्या केशरी कलरचे कपडे घालून बाहेर पडतात आणि त्यांचं म्हणणं असतं की आता मारा अथवा मरा, हा शेवटचा असतो. तो त्या कलरनी माझा सदरा रंगवून दे असं म्हणत भगतसिंग फासावर गेला. मेरा रंग दे बसंती चोला, तो जो पार्ट आहे त्यांच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. तो कलर त्याच्यामध्ये आहे, आणि म्हणून ती रणभूमी जी आहे ती त्या प्रकारे समोर आलेली आहे. मला फार आनंद वाटतो या प्रांगणामध्ये, या वास्तूमध्ये श्रीधर सरांची किंवा मिलिंद जोशी सरांची ओळख करून देणं हे अप्रस्तुत आहे, आणि या ऑडियन्स समोर आहे ते अप्रस्तुत आहे. मी आणि जेवढी ओळख करून द्यायला पाहिजे सभाशिष्टाचार म्हणून ती प्रियानी करून दिलेली आहे. तत्पूर्वी एक दुसरा सभाशिष्टाचार आपण पाळूयात, ज्याच्यानंतर मी दोघांनाही भाषणाकरता आमंत्रित करतो. इथे आपण जे सुरुवातीला एक गणेश वंदना ऐकली, त्या माधवी घुमटकर आणि प्रिया या दोघींना आपण स्टेजवरती त्यांचा सत्कार करावा, आणि तो मिलिंद जोशी सर आणि श्रीधर सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. फडके सरांना, मिलिंद जोशी सरांना विनंती आहे की कृपया त्यांनी प्रियाचा सत्कार मिलिंद जोशी सर करतील आणि माधवी त्यांचा सत्कार श्रीधर सर करतील.
आता मी आपल्या सर्वांच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना त्यांचे 4 शब्द व्यक्त करायला सांगतो. श्रीधर. नमस्कार. प्रथम आरती, तुझं अभिनंदन. सुंदर काम तू केलेलं आहेस. आरतीचा आणि माझा परिचय साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी झाला या वेगळ्या ह्याच्यासाठी म्हणून. आणि त्या परिचयातून तिने व्हॉट्सॲपवर मला काही कविता पाठवल्या. तेव्हा मला लक्षात आलं की ही नुसतीच आर्किटेक्ट नाही तर उत्तम कवयित्री आहे. आणि आपल्यात आज तुम्ही जे सर्वजण जे आपल्या ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आणि रेषा याच्यावर बोललात, तुम्हाला हे लक्षात आलं की सगळे आर्किटेक्ट उत्तम बोलतात, उत्तम वक्तृत्व असतं, जे मला नाही आहे. मी गायक आहे किंवा संगीतकार आहे, परंतु पण हे काय लक्षात आहे, मला एवढं असं वाटतं की आपण ज्या रेषांबद्दल डॉट्सबद्दल बोलणार, गाण्यात देखील तसं असतं. म्हणजे आमची एक हार्मोनी असते, मेलोडी असते वेस्टर्न याच्याप्रमाणे. चाल लावल्यानंतर त्याच्या मागे जे कॉर्ड्स तयार होतात ते वेगळ्या रेषा असतात, त्या आम्ही गाताना कोरसचा वापर करतो. तर माझ्या डोळ्यासमोर सतत रंग असतात. 4 कोरस वापरले तर ते 2 जण, एक निळ्या रंगाचा त्यांचा गाण्याचा असा पडदा येतो, एक पिवळ्या रंगाचा पडदा येतो, हे माझ्या डोळ्यासमोर तयार होतं. आणि म्हणजे हे आर्किटेक्चर नाही आहे, परंतु हे हा सुरुवात पण फार सुंदर काम केलेलं आहे आरती. आणि मी तिला एक तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो की तिने एक, आणि तिच्या कवितेमध्ये गेयता असते. म्हणजे मीटर फार महत्त्वाचं असतं, जसं तुमच्या डिझाईनमध्ये असतं तसंच. आणि असं एखादी मला जर कविता दिली तर मी प्रयत्न करीन चालणं व्हायचं. आणि तुम्ही सांगितले हा वास्तविकत्व आताच तूच केलं ना सगळे. तर तुम्ही म्हणाल की पोकळी आहे. काही गंमत सांगतो तुम्हाला थोडं विषयांतर. या पोकळीमध्ये बाबूजीचं लग्न झालं इथेच. आणि मंगलाष्टक म्हणली ती मोहम्मद रफींनी इथेच. इथे आलेच तुम्ही. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि शुभेच्छा. म्हणजे ही वास्तू कशा कशा घटनांची साक्षीदार आहे हे आपल्या तुमच्या लक्षात आलं असेल. मनापासून धन्यवाद सर. आणि आता मी मिलिंद जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आज कार्यक्रमाचा शिरस्ता बरोबर पाळलेला आहे. आर्किटेक्टचं काम झाल्यानंतर सिव्हिल इंजिनियरच्या ताब्यामध्ये तर त्यामुळे आपलं कार्यचक्र सुद्धा कसं असतं हे येतं. तर मला आज अतिशय आनंद होतोय की आरती कुबेर यांच्या निमिष या संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. त्यांचा आणि माझा परिचय झाला तो माधव हुंडेकर यांच्यामुळं. या सभा वास्तूचं ज्यावेळेला आम्ही नूतनीकरण करायचं ठरवलं त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर एकच नाव होतं, ते माधव हुंडेकर यांचं. आणि माझ्या पूर्वीच्या 3 कार्याध्यक्षांना हुंडेकर यांनी ते सगळं जे काही आराखडा होता तो दिलेला होता. पण साहित्यिकांना कोटीच्या कोटी उड्डाणे फक्त मारुती स्तोत्रामध्येच वाचायची सवय. कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे. तर त्यामुळे ही उड्डाणं कशी पार करायची याविषयी शासन कथा होती. पण माझ्या कार्यकाळामध्ये त्याला यश आलं. आणि या कामाला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला आरती नावाच्या एका गुणी त्यांच्या सहकार्याची आमची ओळख झाली. आणि या वास्तूशी त्यांचे काय ऋणानुबंध आहेत माहीत नाही, पण एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा तितक्या आपुलकीनं आणि आत्मीयतेने त्यांनी हे सगळं काम पाहिलं. त्यामुळे या वास्तूचे त्यांचे काहीतरी ऋणानुबंध असले पाहिजेत असं मला वाटतं. साहित्य परिषद ही महाराष्ट्रातली आद्य साहित्य संस्था आहे. गेली 120 वर्ष ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम करते. हा मुळीचा झरा आहे, हा अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे.
आणि ही वास्तू आज आरतीच्या ऋणातून मुक्त झाली आहे, कारण तिचं पहिलं पुस्तक या व्यासपीठावरती प्रकाशित झालं. त्यामुळं वास्तू सुद्धा ऋण ठेवून घेत नाही. वास्तूने सुद्धा त्या वास्तू आज ऋणातून मुक्त झाली आहे. त्याचा मला अतिशय आनंद होता. मला सगळ्यात महत्वाचं या गोष्टीचं वाटलं की आज सगळे वास्तुविशारद लोक या ठिकाणी बोलले, तर संमेलनापूर्वीचं हे संमेलन पूर्व संमेलन म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं. इतक्या गांभीर्याने म्हणजे एखाद्या तत्वज्ञान परिषदेला आपण उपस्थित आहोत असं मला वाटलं. आणि या व्यासपीठावर ज्या गांभीर्याने बोललं गेलं पाहिजे त्या गांभीर्याने सगळे जण बोलले, अगदी ठिपक्यांपासून रेषांपर्यंत. आणि आमच्या श्रीधर फडणवीसांनी असं म्हटलंय की जिथे शब्द संपतात तिथे रेषांचं काम सुरू होतं. आणि तेंडुलकरांनी तर चित्रकारांना रेषा लेखक असंच म्हटलेलं आहे. तर त्यामुळे तुम्हीही लेखकच आहात आणि तुम्ही या व्यासपीठावरती आलेला आहात, त्याचा मला अतिशय आनंद होत आहे. आणि विविध कलांच्या मधला आंतरसंवाद हा आपल्याकडे आहेच. आता बाबूजींची आठवण श्रीधरजींनी आपल्याला सांगितली. गदिमा आणि बाबूजी या दोघांची सर्जनाची क्षेत्र वेगवेगळी होती. ज्ञानेश्वर माऊलींनी फार छान शब्दामध्ये म्हटले की डोळे दोन असले तरी दृष्टी एक असते, कान दोन असले तरी श्रवण एक असतं, ओठ दोन असले तरी बोलणं एकच असतं, टिपऱ्या दोन असल्या तरी नाद एकच असतो. तसं बऱ्याच वेळा निर्मितीची क्षेत्र वेगवेगळी असली तरी त्यामध्ये एक प्रकारचा आंतरसंवाद असतो. आणि त्यामुळं गदिमांनी लिहिलेल्या शब्दांवरती कुठली चाल असली पाहिजे किंवा बाबूजींच्या मनात जी चाल आहे तिच्यावरती कुठले शब्द असले पाहिजे, हा जो काही दोघांमधला आंतरसंवाद होता तर तो संगीत म्हणजे आणि साहित्य यामधला होता. हा चित्र आणि साहित्य यामध्ये निर्माण होतोय याचा मला अतिशय आनंद होतोय. आणि हा संवाद आपल्याकडे पहिल्यापासून राहिलेला आहे. आपण काय केलं, दुर्दैवाने सगळे बांधून घेतले. माझा ताईंनी खूप छान परिचय करून दिला, ते सिव्हिल इंजिनियर आहेत. बऱ्याच वेळा माझा असा परिचय करून दिला, ही शब्दांचे बांधकामही उत्तम करतात. म्हणजे त्यांनी दगड मातीचं जे काही बांधकाम केलं ते पडलं की काय असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो. आणि मला सांगायला लागतं की मी सुद्धा 10 वर्ष कॉर्पोरेट मध्ये काम केलं. अगदी मुळशी डॅमच्या स्ट्रेंथनिंगला सुद्धा माझा हात लागलेला आहे. आणि शापूरजी पॅनोंजीमध्ये खूप महत्वाचे प्रोजेक्ट, अप्पर पेनगंगा प्रोजेक्टला देखील मी काम केलेलं. आपण दुर्दैवाने बांधून घेतलेले. मी सिव्हिल इंजिनियर, माझा साहित्याशी काय संबंध, मी आर्किटेक्ट, माझा नाटकाशी काय संबंध, मी डॉक्टर, माझा संगीताशी काय संबंध. सगळी क्षेत्र महत्वाची आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं ज्यावेळेला मुंबईच्या IIT मध्ये व्याख्यान झाले तर त्यांना एका इंजिनियरने विचारलं, तुम्ही कविताही करता आणि तुम्ही इंजिनियरही आहात, हे कसं काय शक्य होतं? तर ते म्हणाले की माझं इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं ज्ञान आणि माझी कविता की ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल दॅट विल बी द पॉइंट ऑफ क्रिएटिव्हिटी. तर तो सर्जनाचा आरंभबिंदू असू शकतो. आणि महात्मा गांधींच्या भाषणांनी भारावलेले विनोबा भावे ज्यावेळेला अहमदाबादला त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यावेळेला नेत्यांच्या भेटी फार सहज होत्या. आज आपण गेलो तर एकतर ऍक्टी चेंबरमध्ये किंवा मीटिंगमध्ये, आणि एवढे बिझी असून आपली एकही काम का होत नाही हे काही कळत नाही. त्यांनी विचारलं गांधीजी कुठे आहेत? मग त्या सेवकाने सांगितलं गांधीजी स्वयंपाकघरामध्ये आहेत. मग विनोबा आतमध्ये गेले आणि गांधीजीला म्हणाले मी भेटायला आलोय. मग गांधीजी त्यावेळेला मेथीची जोडी निवडत होते, भाजी निवडत होते. मग गांधीजींनी काय करावं, विनोबांना समोर बसवलं, त्यांच्या समोर एक मेथीची जोडी गेली आणि त्यांना म्हणाले मेथीची जोडी निवडण्यापासून समाज जीवनामध्ये माणसं निवडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. त्यामुळं याचा संबंध एका छोट्या गोष्टीचा संबंध दुसऱ्या गोष्टीशी कसा आहे हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तर हा विविध कलांमधला जो आंतरसंवाद आहे त्याविषयी आजच्या समाजामध्ये पाहिजे तेवढं गांभीर्य राहिलेलं नाही. म्हणजे मार्कंडेय ऋषींच्याकडे एक राजा गेला आणि तो म्हणाला की मला शिल्पकला शिकायची. तर ते म्हणाले तुम्हाला शिल्पकला शिकायची असेल तर तुम्हाला अगोदर नृत्यकला शिकावी लागेल, कारण नृत्य म्हणजे जिवंत शिल्प आहे आणि शिल्प म्हणजे गोठलेलं नृत्य आहे. तर तुम्हाला अगोदर नृत्य करा. तो म्हणा मी नृत्य शिकतो, काय अवघड नाही. तर तुम्हाला नृत्य हे वाद्यांच्या वादनामध्ये केलं जातं, तुम्हाला वाद्य शिकावे लागते. म्हणून वाद्य शिकतो, काय अडचण. नुसती वाद्य शिकता येणार नाही. गाणं म्हटलं जात असताना वाद्य वाजवेल, तुम्हाला गाणं शिकावं लागेल. गाणं शिकतो म्हणाले, नुसतं गाणं शिकता येणार नाही. गाण्यामध्ये शब्द आहेत, तुम्हाला साहित्याचा अभ्यास करावा लागेल. हा विविध कलांच्या ज्या कडा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्या आपण
बघायलाच तयार नाही. आणि त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं, मिलिंद जोशी इंजिनियर असून बोलतात कसे, मिलिंद इंजिनियर असून लिहितात कसे, किंवा माधव उंडेकर आर्किटेक्ट असून उत्तम कविता कशा लिहितात, आरती मोरवेकरांना हे सगळं कसं काय जमतं. तर हे जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात ते पडता कामा नये असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही विविध कलांमधला जो आंतरसंवाद आहे तो जर आपण समजून घेतला विविध क्षेत्रातल्या लोकांनी, तर सर्व कलाक्षेत्र अधिक समृद्ध होतील असं मला वाटतं. आणि त्यामुळं मग चित्रकारांनी साहित्यिकांचा द्वेष करणं, साहित्यिकांनी गाणाऱ्यांचा द्वेष करणं, किंवा आपापल्या क्षेत्रापुरती आपली एक मक्तेदारी निर्माण करणं आणि त्यामध्येच रममाण होणं, असा जो काही एक भाग आहे तर तो कुठेतरी दूर राहायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आज नवीन प्रयोग होताना दिसतात की गायक गात असतात, तिकडे कविता म्हटल्या जातात, एखादं चित्र काढलं जातं, रामपुरे सारखा शिल्पकार शिल्प साकारत असतो. तर हा विविध कलांमधला आंतरसंवाद जपण्याचा जो प्रयत्न आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. आणि आरती यांचं मला विशेष कौतुक वाटतं की चित्रांवरून अशा प्रकारच्या कविता लिहिणं ही खरोखरीच अवघड गोष्ट आहे. आणि म्हणजे आता आर्टिस्ट लोकांनी सांगितलं की आम्हाला जर उद्या कोणी विचारलं की या चित्रात काय, तर त्या आम्ही कविता, ही खरी पावती आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे कविता लिहिणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. केवळ तुमच्याकडे शब्द आहेत, प्रतिभा आहे, अनुभव आहेत म्हणून उत्तम कविता लिहिता येईलच असं नाही. तुम्हाला सगळं साधनेचं संचित त्या शब्दांच्या पाठीशी उभं करावं लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की नका दंत कथा सांगू याचं कोणी, कोरड येते मानी बोल कोणा, अनुभव येते हवा शिष्टाचार. अनुभव हा शिष्टाचार झाला पाहिजे. आणि त्यामुळं त्यांची ही जी कवितेसंदर्भातली एक जाण आहे, हे नुसतं शब्द सामर्थ्य, प्रतिभा, अनुभव असून चालत नाही, तर तुमची जीवनविषयक जाणीव सुद्धा तितकीच प्रगल्भ असावी लागते. आणि आपण सगळे मितीशी खेळणारे लोक आहोत. तुम्ही आर्किटेक्ट काय, आम्ही इंजिनियर काय, यांना सुद्धा सगळं आरोह अवरोहांचा विचार करत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मला नेहमी असं वाटतं की लांबी, रुंदी आणि खोली हे शब्द केवळ क्षेत्रफळाशी निगडीत नाही, त्याचा माणसाच्या जगण्याशी खूप जवळचा संबंध आहे. लांबी म्हणजे तुम्हाला लाभलेलं आयुष्य, रुंदी म्हणजे तुमचं जगणं, आणि खोली म्हणजे तुम्हाला सापडलेला जीवनाचा अर्थ. तर या तिन्ही गोष्टी, या मिती सगळ्याला, या तिन्ही गोष्टीला त्या मिती आहेत. आणि या कवितांच्या मध्ये मला एक जाणवलं की वरवर आपल्याला आता सरांनी फार छान सांगितलं की एलिव्हेशन छान आहे असं म्हटलं म्हणजे अपमानच आहे म्हणाले की तो ज्यांनी ती साधना केली आहे त्या सगळ्यात. तर ते अगदी बरोबर आहे. कारण एखाद्या शांत डोहामध्ये दगड मारल्यानंतर आपल्याला वरवर शांत दिसणाऱ्या त्या डोहाच्या तळाशी जाणारा एक रस्ता तयार होतो. आणि मग आपल्याला असं समजतं की त्या डोहाच्या तळाशी कितीतरी काहीतरी साठलेलं आहे आणि ते सगळं वर येतं. हे वर येण्याची जी प्रक्रिया आहे ना ती फार महत्वाची आहे. मला मिलिंदजींचं फार छान जाणवलं, बोली रूपासे रूप दाविनं, त्यांनी जे सांगितलं ना, आज आपण सगळे बाहेरच्या गोंगाटामध्ये इतके रममाण झालोय की आपल्याला आतला आवाजच ऐकायला येत नाही. यांनी कुमारजींची आठवण सांगितली. आमच्या काही पत्रकार मित्रांनी कुमारजींच्या एका मैफलीचं डोंबिवलीला आयोजन केलं आणि ते प्रसिद्धी करण्यामध्ये कमी पडले. आणि शेवटी ती मैफल इतक्या कमी लोकांसमोर झाली, पण इतकी अद्वितीय झाली, उपस्थित असणाऱ्या लोकांनी सांगितलं. तर ती मैफल संपल्यानंतर संयोजकांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली की फार कमी लोक उपस्थित होती. तर कुमारजी म्हणाले, हो का, मी बाहेर बघून गातच नव्हतो म्हणाले, मी आतून गात होतो. आणि ज्या वेळेला कुठल्याही कलेमध्ये आपण कोणाला तरी दाखवायचंय म्हणून, पुरस्कार मिळवायचा आहे म्हणून, समीक्षकांची शाबासकी मिळवायची आहे म्हणून, प्रतिष्ठा मिळवायची म्हणून, प्रसिद्धी मिळवायची म्हणून ज्यावेळेला एखादी निर्मिती करतो ना, जेव्हा एखादी निर्मिती ही कुठल्याही हेतूशिवाय केली जाते ना, तेव्हा ती सर्वोच्च दर्जाची असते. आणि मलाही आरतीचं हेच झालं, आरतीला काही करायचं नव्हतं, ही चित्र बघितली, कविता सुचल्या, लिहिल्या आणि इतक्या घाबरत आणून दाखवलं. सध्या कवींचा धाक इतका वाढलेला आहे, साहित्य संमेलन आल्यानंतर पोटामध्ये म्हणजे गोळा उभा राहतो की आता एवढ्या सगळ्या कवींचं काय करायचं. म्हणजे पूर्वी जे न देखे रवी ते देखील कवी असं म्हणाले, आता जिथे जिथे रवी, सूर्याचा किरण तिथे एक तरी कवी आहेच. आणि कवींची एवढी सगळी दहशत आहे. आमचे नायगावकर तर सांगतायत, ते म्हणाले, एका मी सभागृहामध्ये गेलो कवी संमेलन ऐकण्यासाठी, तर मला वॉचमनच आत सोडत नव्हतं. तर मी त्याला विचारलं की का रे, आम्हाला आत का सोडत नाही, खूप गर्दी झाली आहे का. तो म्हणाला, दरवाजा उघडला तर आतले लोक बाहेर येतील म्हणून. म्हणजे असं एकूण सगळं कवितेचं चालू आहे.
आणि मला या सगळ्यांच्या मध्ये असले आरतीच्याही प्रतिभेचं मला वेगळेपण असं दिसलं की प्रत्येक चित्रामधला भाव वेगळा आहे. कवितेमध्ये किती रंग येऊ शकतात. जुन्या काळातल्या एका कवींची फार सुंदर कविता आहे. कविता असते कशी कमळ फुलांनी रेखाटावी नाजूक नक्षी जशी. कविता असते कशी कमळ फुलांनी रेखाटावी नाजूक नक्षी जशी. प्रतिभेच्या या रत्न महाली धुंद करी मदमत्त वृषाली ऋणु झुणु छुनु नर्तन करी ती रंभा का उर्वशी. कविता असते कशी कमळ फुलांनी रेखाटावी नाजूक नक्षी जशी. सरस्वतीच्या कुंजामधुनी रम्य कल्पना हळूचुकडूनी लयवृत्तामध्ये बांधून यावी माळ टपोरी जशी. कविता असते कशी कमळ फुलांनी रेखाटावी. अथवा मार्मिक आणि विनोदी अथवा मार्मिक आणि विनोदी जरा गोचरी वा सामाजिक आध्यात्मिक वा क्षणी बदलते भाव जशी षोडशी. कविता असते कशी कमळ फुलांनी रेखाटावी नाजूक. विदग्ध मोहक आणिक दाहक विदग्ध मोहक आणिक दाहक ज्वालामुखींचे मोती वाहक आग अंतरी खदखदणारी उसळून यावी तशी. कविता असते कशी कमळ फुलांनी रेखाटावी. तर मला असं वाटतं की हे सगळे रंग जे आलेले आहेत ते या सगळ्या कवितांमधल्या संग्रहामध्ये ज्या कविता समाविष्ट झाल्या त्या सगळ्या कवितांमध्ये हे रंग मला ते. आता रंगाविषयी फार मार्मिक भाष्य या ठिकाणी झालं. आपण एक पहा की आपल्या सगळ्या महाकाव्य लिहिणाऱ्या व्यास वाल्मिकीने श्रीरामाला आणि श्रीकृष्णाला सावळ केलं. गोरं केलं असतं तर किती सोपं झालं असतं. लगेच सदाशिव पेठ पुढे 30 म्हणता टीका कर नाही. पण त्याचं किती मार्मिक विवेचन त्यांनी केलं की गोऱ्या रंगाला सावळ्या रंगामध्ये एक प्रकारचं आकर्षण आहे, एक प्रकारचं निमंत्रण आहे, एक प्रकारची उत्सुकता आहे, एक प्रकारची दाहकता आहे. गोऱ्या रंगाला नुसतं विस्तार आहे, सावळ्या रंगाला एक प्रकारची खोली आहे. आणि म्हणून श्रीरामाला आणि श्रीकृष्णाला सावळा केलं. त्यामुळे गोऱ्या लोकांनी काही निराश व्हायचं कारण नाही. आपल्या रंगाचं प्रतिपादन करणारा एखादा तत्वज्ञ भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येते. पण रंगांविषयीचं सुद्धा इतकं गंभीरतापूर्वक चिंतन करणारे लोक हे आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. आणि त्यामुळं हा जो सगळा संग्रह आहे तो मला असं वाटतं की दोन प्रतिभावंतांच्या मधला आंतरसंवाद आहे आणि तो इतका सुंदर आहे. आणि शेवटी आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुवर्ण मध्य नावाची जी गोष्ट आहे आयुष्यामध्ये, तोल प्रत्येक गोष्टीचा, शब्दांचा तोल, रंगांचा तोल, कुठे तोल ढळता कामा नये. आणि शेवटी कुठलीही टोकाची भूमिका असेल, टोकाची कविता असेल, टोकाचं चित्र असेल, टोकाची रंगसंगती असेल की कडेलोटाकडेच नेणारी असते. तर त्यामुळं आपण नेहमी म्हणतो की असं काही कडेलोट झाला की प्रमाणबद्धतेपासून आपण दूर गेलो, म्हणजे मितीमध्ये आपण राहिलो नाही असं आपण म्हणलो. तर त्यामुळे ही प्रमाणबद्धता सुद्धा. आयुष्य केव्हा सुंदर होतं जेव्हा या सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये, एव्हरी एक्सेस थिंग इज पॉयझन असं म्हटलं. आणि त्यामुळं या मितीला काहीतरी अर्थ आहे ना, मिती नावाची जी गोष्ट आहे तिला अर्थ त्याच्यामुळेच आहे. आणि त्यामुळं या प्रमाणबद्धतेचं जे एक सूचन आपल्या संस्कृतीमध्ये केलेलं आहे ते देखील तितकंच महत्वाचं आहे. तर मला आरतीशी या कविता त्यांनी मला आणून दाखवल्या, चित्र मी पाहिली, पण या सगळ्या मागे त्यांची जी एक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे ती सुद्धा मला खूप महत्वाची वाटली. आणि अध्यात्म म्हणजे हे सगळं दगडूशेठीकडे रांगा लावणं किंवा त्या किती 10,000 महिलांनी स्तोत्रपठण केलं वगैरे ते अपेक्षित नाही. तर अध्यात्म म्हणजे जीवन रहस्यांचा शोध घेण्याची वृत्ती. आणि ही व्याख्या योगी अरविंदांनी केलेली आहे. तर मला वाटतं की हा जीवन रहस्यांचा शोध हे तर कलावंताच्या एकूण साधनेचं खरं मूळ कारण आहे आणि तोच त्याचा हेतू आहे. तर अशा प्रकारची साधना ही त्यांनी केलेली. आणि हा एक मराठी साहित्यामध्ये असा एक नवीन प्रयोग, दोन कलांनी एकत्र येणं, ज्याला फ्युजन हा फार सुंदर शब्द मगाशी वापरला गेला, तर तो या निमित्ताने घडला. आणि निमिष म्हणजे या प्रत्येक गोष्टीमाग किती बारीक सारीक विचार केलेला आहे आरतीने. तर मला नेहमी असं वाटतं इंजिनियर आणि आर्किटेक्टचं आपण म्हणजे मी सुद्धा वर्तमानपत्रामध्ये जे स्तंभलेखन केलं 700 शब्दाचा लेख मागितला तर 599 शब्दातच तो दिला. आणि नेमकेपणा नेटकेपणा त्याचं एक भान तिथे असतं. आणि आपल्या इथे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये किंवा आर्किटेक्ट मध्ये एकही रेषा व्यर्थ नसते. ते एक फार महत्वाचं आहे. या रेषा आहेत, आपलं दिलंय हातामध्ये, किती काढल्या असं नाही चालत. तर त्यामुळं
हे जे काही भान आहे ते सगळं या संग्रहामध्ये मला दिसतं. त्यामुळे एकीकडे त्यांचं शब्द सामर्थ्य, दुसरीकडे दुसऱ्यांच्या कलाकृतीकडे पाहण्याची त्यांची वृत्ती आणि दुसऱ्यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या मधून स्वतःच्या अनुभवांना त्याच्याशी जोडणं आणि त्याला शब्दरूप देणं ही तशी कठीण गोष्ट. तर हे सगळं निमिषच्या निमित्ताने त्यांनी घडवून आणलं आणि असा एक सुंदर प्रयोग त्यांनी केला आणि त्याचं प्रकाशन साहित्य परिषदेमध्ये होत आहे. त्याचा मला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणून अतिशय आनंद होतो. आणि दुसरा आनंद याच्यासाठी की इथे केवळ लेखक, वक्ते, कवी अशीच मंडळी येत असतात. ही तत्वज्ञ वास्तुविशारद मंडळी इथे कधी आली असते. म्हणून मी तर असं सांगेन की आता विविध कलांच्या अंतसंवादावरती आपण एक कार्यक्रम या ठिकाणी घेऊया आणि या मंडळीला पुन्हा सविस्तर बोलूया. आणि मी आरतीला आता पुढच्या एका पुस्तकाचा विषय देतो की आता गोखले जे बोलले किंवा कानेटकर जे बोलले याचे एक सविस्तर लेख करावेत आणि त्याचं एक छान पुस्तक निश्चितपणा निघू शकेल. की सर्जनाच्या किती नव्या नव्या वाटा असू शकतात. तेव्हा मी आपला अधिक वेळ घेत नाही. आपण पक्के पुणेकर असल्यामुळे हे पुस्तक विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. मंडळी, माझ्या मनात जे काय चाललंय तेच तुमच्या मनात चाललं असेल. वेळेच्या बाबतीत आपण एकदम वेळेवर आहोत. 7:45 वाजलेले आहेत आणि आता माझ्यावर ही जबाबदारी वोट ऑफ थँक्स. सो कॅन आय स्टार्ट? ओके. वोट ऑफ थँक्स यायच्या आधी आपली मैत्री होतीच, आपण फोनवर बोलायचो. पण हे जे तुझे पैलू किंवा फॅसेट्स किंवा पर्सनॅलिटी हे मला खरंच माहीत नव्हते आणि आय एम लकी दॅट यू रिक्वेस्टेड मी टू डू दिस. आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू यू. मला खरंच सांगता येत नाही शब्दात की मला आता काय वाटतंय. आणि माझ्याकडनं तुला एक प्रेमाची भेट म्हणून आय रिक्वेस्ट तुमच्या एक छोटीशी भेटवस्तू आणली आहे तुझ्यासाठी आणि तुला ती खूप आवडेल. सो एक वोट ऑफ थँक्स, आभार प्रदर्शन. प्रत्येक कार्यक्रमात आभार प्रदर्शन हे काम फार जबाबदारीचं असतं. त्याचं कारण आभार प्रदर्शन ही काय औपचारिक बाब नसते, कधीच नसते. ती एक संधी असते त्या लोकांचे आभार मानायची ज्यांचा कार्यक्रम आणि त्या आधीची तयारी ह्यात मोठे योगदान तर असतंच, पण त्यांचं त्याच्यात प्रेम असतं, इन्व्हॉल्वमेंट असते. तर निमिष या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मनापासून आभार. आपण खूप टाळ्या वाजवू. प्रत्येक क्षण टिपण्यासाठी अर्धा मिनिट फक्त घेतोय. पुरवणी राहील आपण प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर काय उरलं तर पुरवणी मागतो आणि देतो. आरतीच्या मिस्टरांचं खरोखरीच कौतुक केलं पाहिजे. ही अतिशय उत्तम निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि मुलांच्या सुद्धा डोळ्यामध्ये जे कौतुक दिसतं, म्हणजे मुलाकडे पाहायचं असेल तर असे डोळे वर करत बघावं लागेल, एवढी त्याची उंची आहे. पण आम्ही पाहतो, आता माधवरावही सांगू शकतील की घरातून अशा प्रकारचं प्रोत्साहन मिळणं ही फार दुर्मिळ गोष्ट असते आणि कवीच्या बाबतीत तर फार दुर्मिळ. माधवरावांना अनुभव असेल, त्यांच्या पत्नी फार कमी वेळा कवी संमेलनात आहे. तर त्यामुळे आमच्या इथे कवी संमेलन असले की कवीचे सगळे दूरचे मित्र येतात, पण मुलं आणि पत्नी शक्यतो येत नाही, कारण आता घरीच इतकं ऐकलेलं असतं, पुन्हा इकडे येऊन ऐकलं हे सहन करणं. पण या पार्श्वभूमीवरती आरती यांना घरातून जो पाठिंबा मिळतोय तो देखील मला अतिशय कौतुकास्पद वाटतो. त्यांचे आई वडील वडिलांच्या डोळ्यामध्ये ज्या पद्धतीने सगळं पाणी भरून तो एका कवितेचा विषय व्हावा अशा पद्धतीने, आणि भाऊ सुद्धा किती कौतुक भरल्या नजरेने हे सगळं पाहणं हे आजच्या काळामध्ये खूप दुर्मिळ आहे आणि तुम्ही भाग्यवान आहात हे सगळं तुमच्या वाट्याला. वा वा, खूप छान. तर मंडळी, हे सगळे क्षण आहेत जे आपण कायम आपल्या मनात हृदयात ठेवू आणि हा प्रत्येक क्षण टिपण्याची, टाइमलेस करण्याची मोठी जबाबदारी असते फोटोग्राफरकडे. त्याच्यामुळे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर
यांचे खूप खूप धन्यवाद. हे फोटोज, हे व्हिडिओज बघून आपण या दिवसाची आठवण येईल आपल्याला. अँड इट इज फॉर एव्हर रिअली. पुस्तकाला लोकांसमोर इतक्या सुरेख सुंदर स्वरूपात आणल्याबद्दल मुद्रक यांचे खास आभार. गुलाबी थंडीत चमचमीत मला वाटतं सांजा होता, सांजा आणि चहा याबद्दल आजचे केटरर यांना खूप धन्यवाद. आणि आपले उत्साही तरुण व्हॉलेंटियर्स यांचे खूप आभार. त्यांनी खूप प्रेमाने सगळी खूप धावपळ आणि काम केलं आहे. आणि अर्थात वेळात वेळ काढून आलेले, आरतीवर प्रेम करणारे, मराठी भाषेवर प्रेम करणारे आपण सर्व धन्यवाद. कार्यक्रम संपला आहे असं मी जाहीर करते. हॅव अ ग्रेट वीकेंड. मिलिंद सगळे आग्रह करतायत त्याच्यामुळे 2 शब्द पाहिजे. Ladies and gentlemen, मिलिंद मोरवेकर. So आरती, शेवटचं आय थिंक लास्ट वर्ड्स विथ यू, जस्ट यू कॅन से थँक्स अँड फिनिश. आय इन्सिस्ट. तुम्ही सगळेजण आलात वेळात वेळ काढून. सो सगळ्यांचे मनापासून आभार आणि मला खूप आनंद झाला आणि थँक्यू व्हेरी मच. That was well.